नमस्कार, सुप्रभात. आदिशंकराचार्यांनी अनेक स्तोत्र रचली. त्यातलं निर्गुण गणेशाचं वर्णन करणाऱ्या स्तोत्राने आज सुरुवात करते. अजम निर्विकल्पम. अजम निर्विकल्पम निराकारमेकम निरानंद आनंद अद्वैतपूर्णम. अजं निर्विकल्पं निराकारमेकं निरानन्द आनन्द अद्वैतपूर्णं परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्मरूपं गणेशं भजेम. परब्रह्मरूपं गणेशं भजेम. गुणातीतमानं चिदानन्दरूपं चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यं. गुणातीतमानं चिदानन्दरूपं चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यं. मुनिध्येयमाकाशरूपं परेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम. परब्रह्मरूपं गणेशं भजेम. जगत्कारणं कारणज्ञानरूपं सुरादिं मुखादिं गुणेशं गणेशं. जगत्कारणं कारणज्ञानरूपं सुरादिं मुखादिं गुणेशं गणेशं. जगद्व्यापिनं विश्ववन्द्यं सुरेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम. परब्रह्मरूपं गणेशं भजेम. परब्रह्मरूपं गणेशं भजेम. गणेशं भजेम. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्.
शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। आज आपले जे श्लोक आहेत 67 पासून 67 पासून हे रामोपासनेचे श्लोक आहेत. म्हणजे या संबंध सगळ्या 10 श्लोकांमध्ये समर्थ नेहमी त्या श्लोकांचं जे शेवटचं जे चरण आहे त्याचे चरण या सगळ्या श्लोकांचं प्रभाते मनी राम चिंतित जावा. म्हणजे या सगळ्या 10 श्लोकांमधून समर्थांनी आम्हाला ही रामोपासना कशी करावी हे प्रतिपादन केलेलं आहे. समर्थांचं जर आपण बघितलं तर समर्थांचं उपास्य दैवत स्वतः प्रभू श्रीराम. अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत समर्थांनी जी रामाची भक्ती केली, रामाची उपासना केली आणि ती तळमळ, ती साधना बघून प्रत्यक्ष प्रभू रामांनी त्यांना दर्शन दिलं, प्रत्यक्ष प्रभू रामांनी त्यांना अनुग्रह दिला. आणि म्हणूनच जर आम्हाला जर खरोखर जर रामोपासना जर करायची असेल तर आम्हाला हे समर्थांचे श्लोक पहिल्यांदा समजून घेतले पाहिजेत आणि नंतर अनुभवले पाहिजेत. आपण स्टेप बाय स्टेप हे करू. मी शेअर करतो. पहिल्यांदा तर प्रभाते मनी राम चिंतित जावा ज्यावेळेला असं समर्थ म्हणतात त्यावेळेला या एकाच चरणामध्ये जर आम्ही बघितलं तर पहिल्यांदा शब्द येतो की प्रभाते मनी, म्हणजे थोडक्यात सकाळी उठल्यानंतर पहाटे या श्रीरामाचं चिंतन करावं, असं या श्लोकाचा शब्दार्थ आहे हे आपल्या सगळ्यांना कळतं. तर प्रभाते मनी राम चिंतित जावा ज्यावेळेला असं मी म्हणतो त्यावेळेला हा एक चरण जर आम्ही जर पहिल्यांदा जर बघितला, व्यवस्थित त्याचा विचार केला तर समर्थ सकाळीच का म्हणत असतील, पहाटेच का म्हणत असतील, म्हणजे प्रभाते असं का शब्द वापरला असेल समर्थांनी, तर ह्याचा अर्थ असा आहे, आपण मागच्या वेळेला आपण बघितलेलं होतं की सकाळच्या वेळेला, पहाटेच्या वेळेला एक आमची शारीरिक लेवलवर झोप झालेली असते, शरीर सगळी इंद्रिय शांत झालेली असतात, त्यांना विश्रांती मिळालेली असते. त्यामुळे आम्ही एक देहाच्या दृष्टिकोनातनं, शारीरिक दृष्टिकोनातनं जर बघितलं तर आम्ही अतिशय फ्रेश असतो. सगळी इंद्रिय विश्रांती मिळाल्यानंतर अतिशय छान असतात. आणि ही वेळ सगळ्या, कारण आम्हाला साधनेसाठी शरीराची जरूर असल्यामुळे ते शरीर सुद्धा व्यवस्थित स्वस्थ असावं आणि म्हणूनच सकाळची वेळ, पहाटेची वेळ ही साधनेसाठी अतिशय उत्तम आहे. आणि म्हणूनच समर्थांनी प्रभाते हा शब्द वापरलाय. दुसरी गोष्ट अशी की आपण मागच्या वेळेला सुद्धा बघितलेलं होतं की ज्या वेळेला आम्ही सकाळी झोपून उठतो त्यावेळेला एक नवीन दिवसाची सुरुवात होते. आणि आम्ही मागच्या आदल्या दिवशी रात्री जे आम्ही झोपलेलो असतो, गाढ झोपलेलो असतो, जर आम्ही जर बघितलं तर आमचं मन सुद्धा लयाला गेलेलं असतं, शरीर स्वस्थ असतं. आणि त्यामुळे ते एक प्रकारे ती लयावस्था आमची असल्यामुळे ज्या वेळेला आम्ही सकाळी उठतो त्यावेळेला आमच्यासाठी तो दिवस म्हणजे एक नवीन सुरुवात आहे. म्हणजे लयावस्था ही रात्रीची अवस्था आहे आणि त्या लयावस्थेमधून ज्यावेळेला आम्ही उठतो त्यावेळेला आमचं मन सुद्धा उठतं
म्हणजे आमचं मन ज्या वेळेला उदयाला येतं असं आपण म्हणू, कारण ती आदल्या दिवशीची जी लयावस्था आहे ती संपते आणि मन जागृत होतं, आम्ही जागृत होतो, आमच्यासाठी एक नवीन दिवस चालू होतो. आणि म्हणून समर्थांनी प्रभाते मनी रामचिंतित जावा सांगितलं. तिसरी गोष्ट जर आपण बघितलं तर सकाळी ज्यावेळेला आपण आपल्या सगळ्यांना इंग्लिशमध्ये पण माहिती आहे की वेल बिगन इज हाफ डन. ज्यावेळेला आम्ही नवीन सुरुवात करतो, नवीन दिवसाची सुरुवात करतो, त्यावेळेला दिवसाची सुरुवात जर चांगल्या गोष्टींनी झाली, दिवसाची सुरुवात जर सात्विक घटनेनी झाली, सात्विक साधनेनी झाली, तर आम्हाला सबंध दिवसभरामध्ये एक ऊर्जा टिकून राहते, एक उत्साह टिकून राहतो, एक सामर्थ्य प्राप्त होतं. आणि म्हणूनच आम्हाला प्रभाते मनी रामचिंतित जावा. तिसरी गोष्ट म्हणजे एक दिवसाची सुरुवात अतिशय सुरेख, सुंदर, शांतपणानं, आनंदानं, सात्विक समाधानानं, सुखानं जावी. आणि म्हणूनच सकाळी केलेली साधना ही आम्ही रात्री झोपेपर्यंत आम्हाला ती उपयोगाला येते, आम्हाला रात्री झोपेपर्यंत ऊर्जा देते, उत्साह देते. दिवसभरामध्ये कितीही प्रॉब्लेम्स असतील, कितीही संकट असतील, त्यासाठी आम्हाला एक आधार मिळतो. आणि म्हणूनच प्रभाते मनी रामचिंतित जावा असं समर्थ म्हणतात. आता दुसरा शब्द आहे की मनी म्हणलेला आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहितीये की मनाचे श्लोक आहेत, मनोबोध आहे. आणि मना ही उपासना आहे, ही साधना आहे, ही मनानी करायची असल्यामुळं शरीराचा रोल एक भाग आहे आपण बघितला, पण शरीर जरी एका जागेवर बसलेलं असलं सकाळी उठल्यानंतर सुद्धा, जरी बाकीची इंद्रिय शांत असली तरी सुद्धा माझं मन हे शांत असेलच असं सांगता येत नाही. आणि म्हणूनच ही साधना मनाला दिलेली आहे, ही उपासना ही मनाला सांगितलेली आहे. आणि म्हणूनच प्रभाते मनी सांगितलंय की मनी रामचिंतित जावं. मग चिंतन कोणाचं करायचं? मनामध्ये सकाळी उठल्यानंतर, पहाटे उठल्यानंतर चिंतन कोणाचं करायचं? तर विषयांचं चिंतन नाही, कामाचं चिंतन नाही, वेगवेगळ्या माणसांचं चिंतन नाही. आज आम्ही सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा जर हातात काही धरतो तर आम्ही पेपर हातात धरतो. आणि जर न्यूजपेपर बघितला किंवा मोबाईल हातात धरतो, आणि जर आम्ही मोबाईलच्या न्यूज बघितल्या, बाकीच्या इतर समाजातल्या न्यूज बघितल्या, तर आम्हाला आमच्या मनाचं सुरुवातच ही निगेटिव्ह बातम्यांनी होती. कारण जर आम्ही बघितलं तर वर्तमानपत्रातल्या सुरुवातीच्या पेजवरच्या बातम्या बऱ्याचशा 70 to 80% या निगेटिव्ह असतात. इथे ऍक्सिडेंट झाला, तिथे कोणीतरी मरण पावलं, तिथं बॉम्बस्फोट झाला. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर त्या सगळ्या गोष्टींचा आमच्या मनावर परिणाम होतो. आणि म्हणून आम्हाला अशा पद्धतीचं चिंतन केलं पाहिजे. आपण मागच्या संबंध गेल्या 10 सेशन्स मध्ये बघत आहोत की राम हा मूर्तिमंत सात्विक आहे, मूर्तिमंत शांत प्रतिमा आहे, आनंद स्वरूप आहे. आणि म्हणूनच आम्हाला रामाचं चिंतन करायचं. आणि राम या व्यक्तीचं चिंतन करायचं नाही, तर तो प्रभू श्रीराम म्हणजे कोदंडधारी राम, या रामाचं चिंतन करायचं. तो कसा आहे? तर तो तेजस्वी आहे, तो ओजस्वी आहे, तो पराक्रमी आहे, तो धैर्य आणि शौर्याचं प्रतीक आहे. आणि अशा रामाचं चिंतन केल्यामुळे साहजिकच आपण जर कॉमन सेन्स वापरला तरी आमचं मन हे त्या रामाचं चिंतन केल्यामुळं ऑटोमॅटिकली त्या वृत्ती आमच्या मनामध्ये उठतात. आपण मागच्याला बघितलं होतं पहिल्या का दुसऱ्या तिसऱ्या सेशन मध्येच की मन म्हणजे काय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे जे 3-4 जे फॅक्टर्स आहेत मनाचे, त्याच्याबद्दल आपण चर्चा केलेली होती. आपण ह्याच्याही चर्चा केलेली होती की ज्यावेळेला आम्ही विषय डोळे उघडतो सकाळी उठल्यानंतर, डोळे आमची इंद्रिय इनपुट घ्यायला लागतात या समाजामधली, डोळे असतील, कान असतील, तर या सगळ्याच्यातून जर आम्हाला विषयांचं आम्हाला इनपुट मिळत असेल, तर त्या सगळ्या विषयांच्या वृत्ती आमच्या मनामध्ये उठतात आणि त्या वृत्तीनुसार आमचं मन होतं. जर निसर्गामध्ये असेल आणि शांत निसर्गामध्ये, आता सध्या पाऊस चालू झालेला आहे
आणि त्या पावसाच्या मध्ये जर आम्ही जर शेताकडे जर बघितलं, हिरवगार शेत, हिरवगार पृथ्वी, त्याच्याकडे बघितल्यानंतर साहजिकच कळत न कळत आमचं मन शांत. ऑन द कॉन्ट्ररी, जर आम्ही जर अशा गोष्टी बघितल्या की ज्याच्यामुळे आमचं मन हे चलबिचल होईल, आणि त्यामुळे अशा पद्धतीने जर आम्ही जर दिवसाची सुरुवात केली, चिडचिड करून जर सुरुवात केली, रागाने सुरुवात केली, अशा पद्धतीने जर आम्ही सुरुवात केली, तर आमचा सुगंध दिवस वाईट जातो. हा आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे. आणि म्हणूनच इथं समर्थ म्हणतात की प्रभाते मनी राम चिंतित जावा. म्हणून वेळ सांगितली, साधन सांगितलं, कुणाला चिंतन करायचं ते सांगितलं, आणि आता चिंतन करायचं म्हणजे काय ते सांगणार आहे. म्हणजे एका एका चरणामध्ये आम्हाला, आणि खरं तसं बघायला गेलं तर शब्दार्थ हा फक्त असा आहे की फक्त सकाळी उपासना करा, पण तेही आपण बघणार आहोत की समर्थ हे आम्हाला 24/7, नुसतंच पहाटे नाही, नुसतंच सकाळी नाही, तर दिवसभर रामाचं आम्हाला सानिध्य कसं लाभेल हे सुद्धा सांगणार आहेत त्यांच्या साधनेतून. पण पहिल्यांदा आपण शब्दाप्रमाणे प्रभाते मनी राम चिंतित जावा याचा विचार करतोय. आणि मग चिंतन करायचं म्हणजे काय करायचं, तर चिंतन करायचं म्हणजे रामाच्या वृत्ती आमच्या मनामध्ये धारण करायच्या. मग रामाच्या वृत्ती कशा धारण करणार, हा साहजिकच प्रश्न येतो. आणि म्हणून समर्थ सुरुवात करतात की घनश्याम हा राम लावण्य रूपी. म्हणजे आम्हाला त्या मनामध्ये रामाची मूर्ती ही स्थापन करायची आहे, म्हणजेच त्या रामाची वृत्ती आमच्या मनामध्ये धारण करायची आहे. आणि कुठल्या रामाची, तर घनश्याम हा राम लावण्य रूपी. तो कसा आहे, तर तो घनश्याम आहे. म्हणजेच आपल्या सगळ्यांना माहितीये की आता जर आम्ही सध्याच्या काळामध्ये जर आकाशामध्ये बघितलं, तर गेले 2 महिने त्या उष्णतेने आमची अंगाची लाही होत होती, टेम्परेचर खूप हाय गेलेली होती. पण पृथ्वी माता, धरणी माता ही सुद्धा पावसाची वाट बघत होती. आणि त्यावेळेला ज्या वेळेला काळे ढग आकाशामध्ये येतात, तर काळे ढग हे प्रभू श्रीरामाचं वर्णन करतात. म्हणून इथे सावळा घनश्याम असं म्हणलेलं आहे की घनश्याम हा कसा आहे, तर मेघांप्रमाणे सावळा आहे. तो कसा आहे, तर तो लावण्य रूपी आहे. ते सावळं जे रूप आहे, ते रूप आमच्या डोळ्यासमोर ज्यावेळेला आम्ही बघतो, आमच्या डोळ्यासमोर आम्ही ज्यावेळेला डोळे उघडून त्या मूर्तीकडे बघतो, किंवा आम्ही त्या ढगांकडे बघतो, त्यावेळेला आम्हाला तो घनश्याम त्या ढगातून प्रतीत होतो. आणि तो आम्हाला पर्जन्यवृष्टी देऊन आमचं मन शांत करतो. आणि म्हणून या चरणामधून समर्थांनी आम्हाला रूप उपासना सांगितली. म्हणजे रामाची रूप उपासना म्हणजे काय, तर रामाचं रूप म्हणजेच ते प्रतिकात्मक रूप असेल, ते मूर्ती रूप असेल. ज्यावेळेला आम्ही चाफळच्या रामासमोर उभे राहतो, त्यावेळेला ती सुंदर मूर्ती बघून आमचं मन सुद्धा शांत होतं. आमच्या सगळ्या वृत्ती, मनातल्या सगळ्या वृत्ती, विचार, थॉट्स हे तिथंच निवृत्त होतात. आणि आमच्या मनामध्ये फक्त रामाची वृत्ती, रामाचे विचार, रामाचा थॉट आमच्या मनामध्ये राहतो. आमच्या मनामध्ये ती वृत्ती निर्माण होते. बाहेर आहे राम आणि आत आहे राम. आणि त्याचं जर आम्ही जर सायकोलॉजिकली जर विचार केला, तर त्या रामाच्या देवळामध्ये, चाफळच्या देवळामध्ये, किंवा आता जर ऍक्च्युली जर आम्ही जर बघितलं, तर चिंतामणीचं देऊळ आहे, रामाचं देऊळ, ते गोंदवलेकर महाराजांनी, ब्रह्मचैतन्य महाराजांनी स्थापन केलेलं आहे. त्याचा उद्या वार्षिक उत्सव असतो. त्यामुळे गेले
55, 56, 57 वर्ष दररोज तिथे रामाची उपासना केली जाते त्या मंदिरामध्ये. तिथलं चिंतामणीच्या मूर्ती ज्या असतील त्या सुद्धा तुम्ही बघितल्या असतील तर त्या अतिशय सुरेख आहेत. त्या बघितल्यानंतर आम्हाला खूप छान वाटतं, खूप बरं वाटतं. आमचे सगळे विकार मावळतात आणि त्या 5 मिनिटासाठी का होईना, काही क्षण का होईना आम्ही आमचे सगळी दुःख विसरतो, आमचे सगळे विकार विसरतो आणि आमचं जे रामाचं जे रूप आहे ते आत साठवतो, आमच्या मनामध्ये साठवतो. आणि ज्या वेळेला आम्ही अशी ज्या वेळेला उपासना करतो, डोळ्यांनी बघतो आणि काही वेळानंतर आम्ही डोळे बंद करतो, त्यावेळेला सुद्धा बाहेर जरी मूर्ती असेल तरी आमच्या आत आमच्या मनामध्ये तीच मूर्ती आहे तशीच्या तशी उमटते, तशी वृत्ती निर्माण होते, तसे विचार निर्माण होतात. आणि म्हणूनच आम्हाला मनानी राम चिंतन करायला सांगितलंय. कारण आम्हाला सकाळी उठल्या उठल्या आम्ही रामाच्या मंदिरामध्ये जाऊच असं नाही. सकाळी उठल्या उठल्या आम्हाला राम दिसण्यासाठी आम्ही मंदिरात जायला पाहिजेच असं नाही. पण जेव्हा केव्हा आम्ही मंदिरामध्ये जाऊ त्यावेळेला त्या रामाचं जे दर्शन घेतल्यानंतर रामाचं जे रूप आहे ते रूप आम्ही डोळ्यामध्ये साठवून घेतो, आमच्या मनामध्ये साठवून घेतो आणि ते रूप आम्ही चिंतन करू शकतो. केव्हा? सकाळी उठल्यानंतर. आणि म्हणून इथे म्हणतात की प्रभाते मनी राम चिंतित जावा. ही साधना का कशासाठी करायला सांगितलेली आहे की आमच्याच मनाचं जे स्वरूप आहे ते थोडंसं बदलावं, तो थोडंसं शांत व्हावं, आमचे विकार कमी व्हावेत, आमच्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हावं, आमच्या मनामध्ये श्रद्धा भक्ती निर्माण व्हावी. आणि म्हणूनच आम्हाला ही रूप उपासना दिलेली आहे. एखाद्या आई ज्या वेळेला त्या लहान मुलाकडे बघते त्यावेळेला ती बघत राहते संबंध दिवसातून ती नेहमी त्या आपल्या मुलाकडे बघते, त्याला अंघोळ घालते, त्याला तीट लावते, त्याला पावडर लावते आणि इतकी ती प्रेमानं त्या आपल्या मुलाकडे बघत असते. आणि त्या मुलाकडे बघत असताना ते रूप, त्या मुलाचं रूप ती डोळ्यामध्ये साठवून घेते, ती मनामध्ये साठवून घेते आणि ज्या वेळेला ती आपल्याच मुलाकडे बघते त्यावेळेला तिला खूप आनंद होतो, तिला खूप शांत वाटतं. हे जर सत्य जर असेल तर आम्ही त्या लावण्यरूपी घनश्यामाला बघितल्यानंतर आम्ही किती आनंददायी होऊ. आमच्यासाठी ते कितीतरी क्षण, कितीतरी वेळ आम्ही जर त्याच्याकडे बघत राहिलो तर ऑटोमॅटिकली आमचं मन शांत होतं. त्याच्यामध्ये प्रेम, श्रद्धा, भक्ती निर्माण होते. कारण का? की जर आमच्या मुलामध्ये जर आमचं जर प्रेम निर्माण असेल तर हे जे प्रेम आहे रामाचं प्रेम हे भक्तिरूप प्रेम असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठलेही विकार नाही. नारद महर्षी म्हणतात की ते शुद्ध परम प्रेम स्वरूपा असं म्हणलेलं आहे. तर ते प्रेम कसं आहे? तर ते विकार रहित आहे. त्याच्यामध्ये कुठलेही विकार नाहीत, त्याच्यामध्ये कुठलीही कामना नाही, त्याच्यामध्ये कुठलीही इच्छा नाही. फक्त तो मला आवडतो, फक्त तो मला त्याच्याकडे बघितल्यानंतर मला बरं वाटतं, छान वाटतं, म्हणून मी त्याच्याकडे बघत राहतो. आणि म्हणूनच रूप उपासना ही अतिशय महत्वाची उपासना. त्यामुळे आम्हाला त्यासाठी कुठेही देवळात जायला नको. आम्ही फक्त डोळे मिटले की आमच्या डोळ्यासमोर, आमच्या मनासमोर रामाची वृत्ती म्हणजेच घनश्यामाची वृत्ती म्हणजेच त्या लावण्यरूपी कोदंडधारी रामाची वृत्ती, विचार आमच्या मनामध्ये उठतात आणि आमचं मन शांत होतं त्यावेळेपुरतं. म्हणून इथे म्हणतात की प्रभाते मनी राम चिंतित जावा. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात की महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. आता जर आम्ही असा विचार केला की आता आम्ही फक्त रूप उपासना करत बसतो, म्हणजे म्हणजे रात्रंदिवस आम्ही फक्त डोळे मिटतो आणि ती रामाच्या रूपाची उपासना करतो, रामाच्या रूपाचं वृत्ती आमच्या मनामध्ये निर्माण करतो, ती सगुण उपासना आहे. पण आम्ही किती वेळ तसे बसू शकतो?
आम्ही किती वेळ ती वृत्ती आमच्या मनामध्ये धारण करू शकतो, कारण आम्हाला बाकीची पण कामं आहेत. आम्हाला ऑफिसला जायचं आहे, आम्हाला स्वयंपाक करायचा आहे, आम्हाला इकडे जायचं आहे, आम्हाला तिकडे जायचं आहे. आणि जर आम्हाला दिवसभर जर उपासना करायची असेल, रामाला जर बरोबर घ्यायचं असेल, आम्हाला रामाचं सानिध्य जर पाहिजे असेल, हवं असेल, समर्थांनीच मागच्या श्लोकामध्ये बघितलं होतं की सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. मग पुढची जी उपासना आहे ती आम्हाला दिवसभरासाठी शिदोरी देते, दिवसभरासाठी उपयोगी पडते, आणि ती म्हणजे काय, तर रामाची गुण उपासना. म्हणजे रामाची गुण उपासना म्हणजे रामाचे जे गुण आहेत त्याच्या रामायणातलं ज्यावेळेला आम्ही रामाचं चरित्र पाहतो, चरित्र अभ्यासतो, ते नुसतं आम्ही अभ्यासत नाही, तर ते रामाचे गुण आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. ते रामाचे गुण आमच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. रामाला आम्ही उपास्य दैवत मानल्यामुळं राम एक, आपण मागच्या वेळेला बघितलं की एक सर्वेसर्वा, सर्व शक्तिमान, सर्व व्यापी, सर्वज्ञ असा असल्यामुळं, तो आमच्यापेक्षा श्रेष्ठ असल्यामुळं, तो आमचा पितामह असल्यामुळं आम्हाला अशी एक वस्तू पाहिजे, आम्हाला एक असा विषय पाहिजे की त्याच्याकडून आम्ही गुण घेतो. कारण आम्हाला व्यवहारामध्ये माहितीये की आमच्यापेक्षा जर एखादा चांगला माणूस असेल तर आम्ही त्याचे गुण घेण्याचा प्रयत्न करतो, की म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही त्याच्यासारखा होऊ. आम्हाला कॉर्पोरेटमध्ये आम्हाला नेहमी माहित असतं की जर आमचा जो मॅनेजर असेल, आमचा जो मेंटर असेल, तो कसा वागतो, कसा बोलतो, कशा पद्धतीनं सिच्युएशन हँडल करतो, कशा पद्धतीनं तो सर्व प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करतो, कशा पद्धतीनं तो वावरतो, त्याचे जे गुण आहेत ते आम्ही बघतो आणि ते घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय, तर आम्हाला सुद्धा आमची प्रगती करून घ्यायची आहे कॉर्पोरेट लाईफ मध्ये. जर अजून व्यवहारात उदाहरण घेतलं तर घरामध्ये जर सून आली असेल नवीन, तर ती काय करते, तर ती पहिल्यांदा घरातल्या सर्व माणसांचे गुण पाहते, बोलत नाही, पण ती सासूकडे पाहते, बाकीच्या सगळ्या माणसांकडे पाहते, आणि कशा पद्धतीने ते घराचं कल्चर आहे, घरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या लोकांचे गुण काय आहेत, ती अभ्यासते कळत न कळत, आणि त्या पद्धतीनं ती अलाइन होते, म्हणजेच ती त्या पद्धतीनं घरामध्ये ऍडजस्ट करायला लागते, म्हणजेच ते गुण आत्मसात करते. हे जसं आम्ही व्यवहारामध्ये बघतो, तसं आम्हाला इथे त्या सर्वोच्च रामाच्या पर्यंत जायचं आहे, स्वतः राममय व्हायचं आहे. म्हणून आम्हाला समर्थांनी रामाची गुण उपासना सांगितली. समर्थांचं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे की समर्थांनी समर्थांची उपासना केली, समर्थाची उपासना करत करत ते स्वतः समर्थ झाले. आणि म्हणूनच जर आम्हाला जर कुणाचे जर गुण घ्यायचे असतील तर आम्हाला त्या रामाचे गुण घ्यायचे आहेत. आणि रामाचे गुण घ्यायचे असेल तर आम्हाला रामाचे गुण बघितले पाहिजेत, आणि त्याच्याप्रमाणे आम्ही ते आमच्यामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण का, की आम्ही रामाचे भक्त आहोत. राम हा आमचा आमचा आहे, आणि आम्ही रामाचे आहोत. आणि राम जसा आहे तसा मी होईन, म्हणून इथे समर्थांनी गुण उपासना सांगितली. महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. आणि मग समर्थ लगेच सांगतात की अरे, हे जर आम्ही जर रूप उपासना केली, गुण उपासना केली, तर आम्हाला काय मिळेल, साधकांसाठी फळ काय मिळेल. कारण आता सध्याच्या काळामध्ये वी नीड इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, आम्हाला लगेच फळ पाहिजे. इथे म्हणतात की करी संकटी सेवकांचा कुडावा. तो राम, जर आम्ही जर त्या रामाला उपासना केली, रामाची गुण उपासना केली, रूप उपासना केली, ज्या वेळेला आम्ही रामाचं चिंतन करतो त्यावेळेला आम्ही नाम उपासना करतो, नामाची ध्यान उपासना करतो. म्हणजे आपण आता जर बघितलं तर या संबंध या एका चरणामध्ये, या एका श्लोकामध्ये समर्थांनी रामाची रूप उपासना सांगितली, रामाची गुण उपासना सांगितली, रामनामाची नाम उपासना सांगितली, नामस्मरण सांगितलं, जप साधना सांगितली,
किंवा चिंतन करणं म्हणजेच ध्यान करणं, म्हणजे रामाचं ध्यान करायला सांगितलं, म्हणजे ध्यान उपासना सांगितली. चिंतन करणं म्हणजेच ध्यान करणं, म्हणजेच रामाची विचार रामाचे विचार किंवा रामाची वृत्ती धारण करणं, कुठे तर मनामध्ये धारण करणं. आणि जर त्या रामाची उपासना अशा पद्धतीने केली, रूप उपासना केली, गुण उपासना केली, नाम उपासना केली, ध्यान उपासना केली, तर आम्हाला साधकांसाठी फळ काय, तर करी संकटी सेवकांचा कुडावा. तो सर्व संकटामध्ये आमच्यासारख्या भक्तांचा, आमच्यासारख्या दास लोकांचा, आमच्यासारख्या सेवकांचा तो संकटातून आम्हाला बाहेर काढतो, आमच्या संकटाचं निवारण करतो. कसं करतो, तर जसं रामानी स्वतः त्याच्या आयुष्यामध्ये सर्व संकटांचा सामना धैर्यानं केला, संयमानं केला, विवेकानं केला, शौर्यानं केला, तसंच आमचं मन सुद्धा त्याप्रमाणे होतं. म्हणजे राम हा कुठे बाहेर नाही, कुणीतरी बाहेरून येऊन मला संकटातून बाहेर काढणार नाही, तर माझं मनच मला रामाप्रमाणे झाल्यामुळे, कारण का की मी रामाची रूप उपासना केलेली आहे, मी रामाची गुण उपासना केलेली आहे, म्हणजेच मी रामाचे गुण घेतोय, म्हणजे जसा राम आहे तसा मी होण्याचा प्रयत्न करतोय. आणि जसं जसं माझी साधना वाढत जाईल, जशी जशी माझी उपासना वाढत जाईल, तशी तशी माझ्या आयुष्यामध्ये जगत असताना धैर्य, शौर्य, संयम, विवेक ऑटोमॅटिकली वाढत जाईल. आणि ह्याचं फळ काय होईल, तर माझी रामावरची श्रद्धा वाढेल, माझा रामावरचा विश्वास वाढेल, माझ्या माझ्या रामावर माझा विश्वास, श्रद्धा, निष्ठा आणि तो जो आधार आहे. आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की संबंध सगळ्या मागचा सेशन आपण आधारावर विचार केलेला होता की राम हा आमचा आधार कसा आहे. जर तो राम जर आधार मिळाला, तर ऑटोमॅटिकली आमच्या साधकांसाठी फळ काय, तर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जगत असताना अतिशय विश्वासानं, आत्मविश्वासानं जगतो, श्रद्धेनं जगतो. तो आमचा आधार आहे. आणि परवा आपलं बोलणं झालं होतं क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये, की आपल्याला डायरेक्ट फळ सांगितलं गेलं की अरे आम्ही जगामध्ये आम्ही जगत असताना, दिवसामध्ये व्यतीत करत असताना आम्हाला काही काही संकट येतात, आम्हाला काही प्रश्न येतात, त्यावेळेला आम्ही या सगळ्या मनोबोधाचं श्रवण करून, मनोबोधासारखं आम्ही जर त्याचं जर वागून, रामाप्रमाणे वागून आम्हाला काय जर फळ मिळत असेल, तर माझं मन कणखर होतं, माझं मन समर्थ होतं, म्हणजेच राम होतं, राममय होतं. आणि म्हणूनच आम्हाला गुण उपासना, रूप उपासना, नाम उपासना आणि ध्यान उपासना सांगितली. आणि हे आम्हाला कळून घेतलं पाहिजे, आम्हाला त्या पद्धतीनं ती प्रोसेस समजून घेतली पाहिजे, आणि त्याप्रमाणे आम्हाला ते फळ आमच्याच आयुष्यामध्ये कसं मिळतंय ह्याचा सुद्धा फीडबॅक घेतला पाहिजे. आपण पुढचा श्लोक बघूया. बळे आगळा राम कोदंडधारी. परत आपण आता हेच बरंच या सगळ्या श्लोकामधून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं समर्थ रूप उपासना, गुण उपासना सांगणार आहेत. तर आपण ते श्लोक त्या पद्धतीनं बघूया. तर बळे आगळा राम कोदंडधारी, तो कसा आहे, तो आगळा वेगळा राम आहे, तो युनिक आहे. आपण मागच्या वेळेला बघितलं की त्याला कुठलीही उपमा देता येत नाही. आणि तो कोदंडधारी आहे, म्हणजे तो कसा आहे, तर त्याच्या हातामध्ये त्यांनी धनुष्य धारण केलेलं आहे. म्हणजे तो राम असा लेचापेचा नाही, तो समर्थ आहे, तो शक्तिवान आहे, तो पराक्रमी आहे. मग आम्ही जर रामाचे भक्त असू, तर आम्ही असे गलित गात्र का, आम्ही असे बिचारे का, आम्ही असे संकट आल्यानंतर आम्ही हातपाय गाळून का बसतो. अरे जर आम्ही रामाचे भक्त असू, आम्ही रामाचे उपासक असू, आणि रामाचे जे गुण आहेत ते जर आम्ही घेण्याचा प्रयत्न करत असू, तर आम्ही सुद्धा सामर्थ्य संपन्न का होऊ शकत नाही, आम्ही सुद्धा पराक्रमी का होऊ शकत नाही. कारण तो कसा आहे, तर महाकाळ विक्राल तोही थरारी.
राम कसा आहे, आपण मागच्या वेळेला पण हा विषय आलेला होता की सगळ्यात मोठा संकट, सगळ्यात मोठा शत्रू, सगळ्यात मोठा भयंकर जर कोण असेल तर तो महाकाल म्हणजे टाइम, म्हणजेच यम. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या यमाच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही. पण हा सगळे जण, सगळे मनुष्य जात ही यमाला म्हणजेच काळाला घाबरते. कारण का की महाकाल सर्वांचा नाश करतो, या शरीराचा नाश करतो. आणि त्यामुळे आम्हाला त्या यमाची, त्या महाकालाची नेहमीच भीती वाटते. आणि तो सगळ्यात मोठा शत्रू आहे, पण तो शत्रू सुद्धा आमच्या रामाला घाबरतो. कारण का की राम इज बियॉन्ड टाइम, बियॉन्ड स्पेस अँड बियॉन्ड ऑब्जेक्टिव्हिटी. राम हा सृष्टीचा धारण करता असल्यामुळे, राम हा सर्वे सर्व असल्यामुळे, रामापासूनच सर्व तयार होत असल्यामुळे, तो काळ सुद्धा रामापासूनच होत असल्यामुळे राम हा काळाच्या पेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच इथं म्हणलात की जरी तो महाकाळ जरी असेल, जरी तो विक्राळ असेल, तो सुद्धा थरारून आहे, तो सुद्धा घाबरून आहे. इतका आमचा राम हा प्रचंड पराक्रमी आहे. आणि म्हणूनच आमचं ज्या वेळेला असं म्हणलं जातं इंग्लिशमध्ये की नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. म्हणून आमचं एम काय पाहिजे, आम्हाला कोणासारखं व्हायचंय, तर आम्हाला एकदम हाय एम. आणि सगळ्यात जास्त हाय एम म्हणजे ऑब्जेक्टिव्ह काय आमचं, सगळ्यात जास्त हायेस्ट ऑब्जेक्टिव्ह कुठलं होऊ शकेल, तर त्या रामासारखं होणं, ते रामाचे गुण धारण करणं. आणि जसं आम्ही धारण करू तसं तसं आमच्या मनामध्ये असलेला बदल आम्हाला जाणवतो, आमच्या आयुष्यामध्ये असलेला बदल आम्हाला जाणवतो. आणि पुढे समर्थ म्हणतात की त्या रामाचं महत्व वर्णन करताना म्हणतात की सर्व जर सगळ्यात जास्त तो महाकाल जर यम, तो सुद्धा त्याला घाबरतो, तर आमच्यासारख्या शूद्र मानवजातीला काय. पण आमची ही सर्व मानवजात जर आम्ही बघितली तर आम्ही अल्पशक्तिमान, अल्पज्ञ आणि अल्पव्यापी आहोत. आम्ही बघितले तर 5 फूट 4 इंच, 6 फूट, जास्तीत जास्त 6.5 फूट एवढंच आम्ही, आमचं शरीर आहे. त्यामुळे आम्ही अल्पव्यापी आहोत, आम्ही अल्पज्ञ आहोत, कारण आमची बुद्धी कमी आहे. आम्हाला फार फार तर विषयांची बुद्धी आहे. आम्हाला पोटापाण्यापुरता, धंदा करण्यापुरता, नोकरी करण्यापुरती बुद्धी आहे. फार फार तर सायंटिस्ट असेल तर वेगवेगळे शोध लावण्यासारखे आहेत, पण तरी सुद्धा त्याची बुद्धी त्या मानाने कमीच आहे. पण रामाची बुद्धी सर्वशक्तिमान, सर्वज्ञ असल्यामुळे तो आम्हाला प्रिय आहे, तो आम्हाला उपासना करण्यासाठी योग्य आहे. म्हणून म्हणून मी म्हणले की पुढे मानवा किंकरा कोण केव्हा. अरे मग असा हा शूद्र मानवानी त्या रामाचं उपासना का करू नये. आणि म्हणूनच इथं परत म्हणतात की प्रभाते मनी राम चिंतित जावा. म्हणून काय करा, तर आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रामाचीच उपासना करावी, रामोपासना करावी, येन केन प्रकारेण करावी, रूप उपासना करावी, गुण उपासना ही रामाचे गुण घेऊन करावी. नाम उपासना म्हणजे सदैव सदा सर्वदा त्या नामाचं, रामाच्या नावाचं आम्ही अनुसंधान ठेवावं, रामाचा विचार करावा, रामाचा नेहमी आमची वृत्ती आमच्या मनामध्ये नेहमी धारण करावी. म्हणजेच काय, तर आपल्याला पिक्चर इन पिक्चर माहिती आहे. म्हणजे असे जे टीव्ही आहेत आजकाल, तर 2 चॅनल्स एकाच वेळेला आम्ही बघू शकतो. एका चॅनलचा आम्ही पिक्चर आणि ऑडिओ ऐकू शकतो, आणि दुसऱ्या चॅनलमध्ये नुसतं फक्त पिक्चर दिसू शकतं, पिक्चर इन पिक्चर मध्ये. तसं त्या पिक्चर इन पिक्चर मध्ये आम्ही आमचं आयुष्य जगत असताना आमचं एक चॅनल चालू आहे. प्रत्येकाचं चॅनल वेगवेगळं आहे, कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं आहे. पण त्या चॅनलमध्ये, आमच्याच त्या चॅनलमध्ये जर एकच आम्ही पिक्चर इन पिक्चर सारखं जर रामाचं एक पिक्चर आत मनामध्ये जर धारण केलं, सदैव तो राम आमच्या हृदयामध्ये, आमच्या मनामध्ये म्हणजेच अनुसंधान ठेवलं, म्हणजेच काय की प्रत्येक गोष्ट आम्ही जी करतो आहे, त्या प्रत्येक गोष्ट म्हणजे थोडक्यात खाताना, पिताना, उठताना, काम करताना एक अनुसंधान, एक विश्वास, एक
वृत्ती आमच्या मनामध्ये नेहमी आहे ती म्हणजे काय, तर राम 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 आणि राम. ती आम्ही कधीही विसरत नाही. असं जर असेल तर त्यावेळेला आम्ही त्या रामाच्या जवळ जातो. म्हणजेच 24/7 राम आमच्या जवळ राहतो. सदा सर्वदा देव सन्निध आहे. थोडंसं आता आपण पुढे जाऊ आणि गुण उपासना म्हणजे काय, तर ह्याच्यासाठी आम्हाला रामाचे गुण बघितले पाहिजेत. आणि जर ते गुण जर आम्ही बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की तो अरे मर्यादा पुरुषोत्तम आहे, तो देव आहे आणि आम्ही अल्पज्ञ आहोत, अल्पव्यापी आहोत, अल्पशक्तिमान आहोत, तर आम्ही रामासारखं कसं होऊ शकतो. तर थोडंसं आपण एक पुढचा फॉईल मी हे करतो, पुढचा स्लाइड मध्ये आपण त्याच्यावर विचार करू की जर रामाचे जर आम्ही थोडेसे गुण घेतले आणि आज आम्ही ते रामाचे गुण आम्ही आमच्या अंगामध्ये कसे बाळगू शकतो आजच्या, कारण रामाचं आयुष्य हे रामायण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे अनेक वर्षांपूर्वी झालेलं आहे. म्हणजे 10,000 वर्षांपूर्वी झालेलं असेल. त्यावेळेला काळ वेगळा होता, त्यावेळेला कॉन्टेक्स्ट वेगळं होतं. आम्ही सहज म्हणू शकतो की त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, आजची परिस्थिती वेगळी आहे. मग आम्ही ते रामाचे गुण कसे अंगी बाळगू शकतो, थोडासा आपण विचार करूया आणि मग आम्हाला कळेल की अरे रामाचे गुण आम्ही सुद्धा आज आमच्या मनामध्ये बाळगू शकतो. म्हणजेच आम्ही रामाची गुण उपासना करू शकतो. आणि गुण उपासना म्हणजे नुसतं शब्दांनी नाही, तर वागून आमच्या मनाने आम्ही ती गुण उपासना करायची आहे. तर आपण काय करूया, तर थोडेसे रामाचे गुण घेऊया. खरं हा एक मोठा विषय आहे. आपण जर रामाचे गुण घ्यायचं म्हणलं आणि रामाचं वर्णन करायचं म्हणलं आणि ते कसे आम्ही आचरणामध्ये आमच्या आणायचे म्हणलं, तर 3, 4, 5, 6 सेशन जातील. आपण थोडासा हा स्वाध्याय म्हणून सगळ्यांनी करूया की फक्त मी एक काही गुण इथं तुमच्या समोर मांडतो आणि सगळ्यांना रामायण माहिती आहे, सगळ्यांना रामाचं चरित्र माहिती आहे. तर प्रत्येकाने आपण रामाच्या चरित्रामधून वेगवेगळे जे रामाचे गुण आहेत की जे इथं नाही आहेत ते आपण लिहून काढूया आणि ते आम्ही कसे आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या आयुष्यामध्ये बाळगू शकतो ह्याच्यावर विचार करूया. पहिला गुण, रामाचं जर आम्ही जर चरित्र बघितलं तर संबंध सगळं रामाचं जे जीवन आहे, जीवन चरित्र आहे, हे त्यागावर अवलंबून आहे. त्यागावर अवलंबून आहे याचाच अर्थ असा झाला की त्या संबंध जीवनामध्ये, रामाच्या जीवनामध्ये कधीही त्यांनी रामाने स्वतःसाठी कुठलीही गोष्ट केलेली नाही. म्हणजे स्वार्थासाठी रामाने कुठलीही गोष्ट केलेली नाही. मला हे पाहिजे म्हणून त्यानं ते केलेलं नाही. मला हे आवडतं म्हणून त्यानं केलेलं नाही. मला हे उपभोगायचं आहे म्हणून त्यानं केलेलं नाही. आम्ही जर त्याच्या चरित्राचा जर विचार केला तर रामाचं सर्व जीवन हे त्यागावर आधारलेलं आहे. आपल्या सगळ्यांना एकच उदाहरण म्हणून राज्याभिषेक त्याग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रामानी, आपण विचार करायचा की गुणोपासना आपण जर करायची जर ठरवली तर रामाची, आणि जर त्याग हा जर विषय घेतला तर आपल्याला रामानी केलेले अनेक त्याग दिसतात. पण त्यातला जर राज्याभिषेक त्याग जर आम्ही जर बघितला तर आपण असा विचार करू, तो प्रसंग डोळ्यासमोर आणा की आदल्या दिवशी रात्री संबंध सगळी अयोध्या आनंदी झालेली आहे, सगळीकडे रोषणाई आहे, सगळीकडे आनंद पसरलेला आहे. कारण का की दशरथानी सगळ्यांना दवंडी पेटवून सांगितलेलं आहे की आता उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे. राम सिंहासनावर बसणार आहे हे ज्या वेळेला रामाला कळलं, त्यावेळेला राम हा संयमी आहे, मर्यादा पुरुषोत्तम आहे, पण तरी सुद्धा रामाला आनंद झालेला असणार ह्याच्यात काहीही शंका नाही. बरोबर आहे ना? म्हणजे जर सामान्य आमच्या तुमच्या माणसांसारखा जर आम्ही विचार केला आणि रामाचा अवतार हा पूर्णावतार जरी असला तरी सुद्धा तो मानवाचा अवतार आहे. त्यामुळं आम्ही जसे मानव जगतो, रामाच्या चरित्रामध्ये रामानी आयुष्यामध्ये कुठलेही चमत्कार केलेले नाहीत. जसं एखादा सामान्य माणूस जगेल त्या पद्धतीनं त्यानं जगून दाखवलेलं आहे. अर्थात तो राजा होता, त्याचा स्वधर्म होता म्हणून त्यानं राजाचा भोग कधी घेतलेला नाही. पण जर आम्ही जर विचार केला तर
त्या मानव अवतारामध्ये ज्या वेळेला राज्याभिषेक होणार असं ज्या वेळेला सांगितलं जातं त्यावेळेला त्यालाही आनंद झालेला असणार. आणि एका क्षणामध्ये ज्या वेळेला ती बातमी कळते की अरे कैकेयीनं सांगितलेलं आहे, आपल्या आईनं सांगितलेलं आहे की ते 2 वचनं आपल्याला पाडली पाहिजेत. आणि एक म्हणजे काय तर रामाला राज्याभिषेक होणार नाही, म्हणजे भरताला राज्याभिषेक होणार आणि रामाला 14 वर्ष वनवास स्वीकारायला लागणार. म्हणजे राज्याचा त्याग. पण एका क्षणामध्ये जे राजाचे भोग होते ते एका क्षणामध्ये वनवासी म्हणजे ज्या वेळेला वनवासात जातो आम्ही त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना माहितीये की त्या वनवासातले असणारे जे भोग आहेत हे पूर्णपणे वेगळे आहेत. आणि तरी सुद्धा राम एका क्षणाने त्रागा नाही, एका क्षणाने संताप नाही, कुठलाही व्यथित नाही, अतिशय संयमाने, अतिशय आनंदाने रामाने तो त्याग केलेला आहे, राज्याचा त्याग केलेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी तो वनवासामध्ये वल्कल धरून निघालेला आहे. मग हे जर आम्ही जर प्रसंग हा जर गुण जर आम्ही जर बघितला, हा जर प्रसंग जर आम्ही सध्याच्या काळामध्ये जर आम्ही जर बाणवायचं ठरवलं, आम्ही जर अंगी जर त्याचा अभ्यास करून आचरण करायचं ठरवलं तर आम्ही कसं करू शकतो? आम्ही प्रत्येकाने स्वतःचा विचार करायचा आहे. ज्या वेळेला आम्ही आयुष्यामध्ये जीवनामध्ये जगत असतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला आम्ही स्वार्थासाठी आम्ही काम करतो. आम्ही स्वार्थाने विचार करतो. म्हणजे मला काय मिळेल, माझ्या घरातल्या लोकांना काय मिळेल, माझ्या देशाला काय मिळेल आणि माझ्या समाजाला काय मिळेल, असे 4 प्रकारचे एक थिंकिंग आहेत. ज्या वेळेला आम्ही संकुचित होतो आणि मी फक्त माझ्यापुरता विचार करतो, म्हणजे मला काय पाहिजे, मला काय आवडतं आणि मला काय आवडत नाही, मला ही गोष्ट उपभोगायची आहे म्हणून स्वार्थासाठी मी ज्यावेळेला काम करतो आणि त्या स्वार्थाने मी ती विषय वस्तू ज्यावेळेला उपभोगायचा प्रयत्न करतो त्यावेळेला मी त्याग हा गुण अंगी बाणवू शकत नाही. पण जर त्याग हा जर मला करायचा असेल तर मला माझ्या स्वार्थाचा त्याग करायचा आहे. ज्या वेळेला मी स्वार्थाचा त्याग करतो त्यावेळेला सेवा हे ऑटोमॅटिकली येते. कारण का की जर 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 त्याग करताना जर सेवाभाव नसेल, त्याग करताना मारून मुटकून मी त्याग करत असेल तर मी आत मनामध्ये धुमसत असेल. पण रामानी कसंही त्यावेळेला कधीही आम्हाला रामानी असं म्हणलेलं नाही की आता मला बोलता येत नाही पण मला जायलाच पाहिजे, मला तोंड दाबून बुक्क्यांचा मार आम्ही म्हणतो की मला आता काही बोलता येत नाही त्यामुळे मी आपलं ते आत धुमसत राहतो आणि मी ते करतो, त्याला त्याग म्हणत नाहीत. त्याग हे करण्यासाठी आम्हाला सेवाभाव धारण करावा लागतो की मी माझ्या घरासाठी सेवा करतो, मी घरासाठी त्याग करतो. आणि आपल्याला घरामध्ये त्यागाची बरीच उदाहरणं माहिती आहेत. आई आपल्या मुलांसाठी त्याग करते, वडील आपल्या मुलांसाठी त्याग करतात. हे आपल्या सगळ्यांना समजायला अतिशय सोपं आहे. कारण का की त्याच्यामध्ये माझं ममत्व आहे, त्याच्यामध्ये माझं प्रेम आहे. पण मला तो तो त्याग हा थोडासा विस्तृत करायचा आहे. माझ्या देशासाठी मी काय देऊ शकतो, माझ्या समाजासाठी मी काय देऊ शकतो आणि ज्या वेळेला मी देशासाठी देईन, मी समाजासाठी देईन त्यावेळेला मला काय मिळेल हा माझा भाव नाही. मला इन रिटर्न काय मिळेल हा माझा भाव नाही. तर माझं ते कर्तव्य आहे, सेवा करणं हा माझं कर्तव्य आहे. या पद्धतीनं या भावानी मी त्याग करतो. आणि अशा पद्धतीने जर माझं जीवन जर मी जगत असेल, माझं आयुष्य जर करत असेल तर मी तो रामाचा गुण म्हणजे त्याग ही रामोपासना केल्यासारखंच आहे. कारण रामाचे ज्यावेळेला मी गुण उपासतो, गुण विशेष बघतो, रामाच्या गुणांची उपासना करतो म्हणजे काय करतो तर तो आम्ही रामाला धारण करतो. म्हणजे आम्ही रामाचं जे मन आहे ते आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. आणि ऑटोमॅटिकली जर आम्ही जर तसं केलं तर आम्ही सुद्धा रामासारखेच होतो.
फार आपण विषय वाढवायला नको, कारण का की त्याच्यावर आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे. दुसरा जर गुण बघितला तर कर्तव्य. रामानी त्या आयुष्यामध्ये, त्या जीवनामध्ये संपूर्ण सर्व कर्तव्य अतिशय व्यवस्थित पार पाडलेली आहेत. आणि कर्तव्यासाठी त्यांनी कधीही तडजोड केलेली नाही. नो कॉम्प्रोमाइज ॲट ऑल. आणि त्यासाठी कितीही दुःख सहन करायला लागली, कितीही त्रास सहन करायला लागला, ती सहनशक्ती त्या रामामध्ये असल्यामुळं आम्ही जर बघितलं तर त्यानं पुत्र कर्तव्य केलेलं आहे. कसं? तर ज्या वेळेला दशरथांनी ज्या वेळेला वचन दिलेलं असतं कैकेयीला, ते वचन पूर्ण करण्यासाठी रामाला राज्याचा त्याग करायला लागला आणि वनवासात जायला लागलं. ते पुत्र कर्तव्य त्यानं पार पाडलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यासाठी त्याला अतिशय कष्ट सहन करायला लागले. त्याला नाही तर सर्वांना कष्ट सहन करायला लागलेले आहेत. याचाच अर्थ असा आहे की आम्हाला आमचं कर्तव्य, आम्ही सुद्धा ज्यावेळेला आम्ही ह्या आयुष्यामध्ये येतो त्यावेळेला आम्हाला वेगवेगळे प्रकारचे कर्तव्य करायला लागतात. आम्हाला वडिलांचं कर्तव्य करायला लागतं, आम्हाला आईचं कर्तव्य करायला लागतं, आम्हाला पुत्राचं कर्तव्य करायला लागतं. आम्ही ज्यावेळेला कंपनीमध्ये जातो त्यावेळेला आम्हाला नोकरदार म्हणजे एम्प्लॉईचं कर्तव्य करायला लागतं. अशी आम्हाला वेगवेगळी कर्तव्य आहेत, आम्हाला वेगवेगळी स्वधर्म आहेत. ती तर आम्ही जर मनापासून केली, मन ओतून केली, तळमळीनं केली, 200% देऊन केली, नुसतं टाकल्यासारखं नाही, कुणीतरी सांगितलंय म्हणून केलं असं नाही, करायलाच पाहिजे म्हणून केलं असं नाही, तर माझं ते कर्तव्य करणं हे माझा स्वभाव आहे आणि ते मी चोख करतो आहे. असं ज्यावेळेला मी जर कर्तव्य केलं, माझं स्वधर्म, माझा रोल जर मी या आयुष्यामध्ये येऊन जर केला, तर रामाची ते गुण आम्ही घेतल्यासारखंच आहे. म्हणजे राजाचं कर्तव्य रामाने जे केलं, पुत्र म्हणून जे कर्तव्य केलं, आपल्या सगळ्यांना ते प्रसंग माहित आहेत. आपण प्रसंगामध्ये आत जायला नको, कारण आपल्याला पुत्राचं कर्तव्य माहिती आहे, राजा म्हणून कर्तव्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेला सीतेचा त्याग केला, त्यावेळेला राजा आणि पत्नी याला ज्यावेळेला दोन गोष्टी ज्यावेळेला समोरासमोर येतात, त्यावेळेला प्रायोरिटी कुठली आणि कुठलं कर्तव्य त्या क्षणाला त्या वेळेला महत्वाचं आहे आणि कुठलं कर्तव्य केलं पाहिजे आणि कुठलं कर्तव्य नाही केलं पाहिजे, याचा सारासार विचार, सदसद विवेक बुद्धी असल्यामुळं रामाने राजाचं कर्तव्य केलेलं आहे. आणि म्हणूनच जर आम्हाला जर हा रामोपासना जर करायची असेल, तर रामाचा जर गुण घ्यायचा असेल, तर आम्हाला आमचं जे कर्तव्य आहे, जो आमचा स्वधर्म आहे, तो आम्ही 200% करणं, 100% सुद्धा नाही. कारण का की जे काही आहे माझं कर्तव्य, जो माझा स्वधर्म आहे, तो मी व्यवस्थित करणं, मन ओतून करणं, हे माझं कर्तव्य आहे. रामाचा तिसरा गुण जर आम्ही बघितला तर धैर्य. आपण असा लेट अस पुट अवर सेल्फ इन रामाज शूज, आपण इंग्लिशमध्ये म्हणू थोडंसं, की आपण जर रामाच्या जर दृष्टिकोनातनं जर बघितलं, तर ज्या वेळेला सीतेचं अपहरण झालेलं होतं, त्यावेळेला रामाची अवस्था बघा. राम, लक्ष्मण आणि सीता वनवासात आहेत. कुठलाही सपोर्ट नाही, कुठलाही आधार नाही. आणि अशा वेळेला कुठलंही कम्युनिकेशनचं साधन नाही. आज आपल्याला गुगल मॅप्स आहेत, इतकी फोन आहेत, कम्युनिकेशनची साधनं आहेत. त्यावेळेला बाकी कुठलीही साधनं नसताना सीतेचं अपहरण झाल्यानंतर, सीता दिसत नाही म्हणल्यानंतर, आता त्या सीतेला कुठं शोधून काढायचं? ती कुठे गेली असेल? त्यावेळेला रामाने जे धैर्य धारण केलेलं आहे, आणि भले आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेला तो प्रसंग ज्यावेळेला घडला, त्यावेळेला रामाला सुद्धा दुःख झालेलं होतं. राम दुःखी होऊन सर्वांना, सर्व वनामध्ये असलेल्या झाडांना विचारत होता की अरे माझी सीता गेली कुठे? मला तुम्ही सांगा, माझी सीता गेली कुठे? म्हणजे थोडक्यात काय की रामाला सुद्धा त्या संकटामध्ये दुःख झालेलं आहे. त्या संकटामध्ये रामाला सुद्धा आमच्या सर्वसामान्य माणसांप्रमाणे दुःख झालेलं आहेच. पण तो प्रसंग, सर्वात मोठा प्रसंग रामाच्या आयुष्यामध्ये आलेला, की स्वतःच्या पत्नीचं अपहरण झालेलं आहे. कुठलीही साधनं बरोबर नाही. त्यावेळेला रामानं काय धैर्य दाखवलं असेल?
ते जे धैर्य आहे, आम्ही संकटामध्ये, आम्हाला एक संकट आमच्यावर आलं की आम्ही लगेच हातपाय गाळून जातो, आम्ही लगेच कुणाचा तरी सपोर्ट घ्यायला जातो, आम्ही कुणाचा तरी आधार घ्यायला जातो, आम्ही लगेच देवाकडे जातो, आम्ही लगेच माणसांकडे जातो, आम्ही हिच्याकडून प्रयत्न करतो, त्याच्याकडून प्रयत्न करतो. रामाला जर वाटलं असतं तर रामाने लगेच मेसेज पाठवला असता, SMS कुणाला, भरताला, की सेंड आर्मी. पण रामाने तसं केलेलं नाही. कारण का, की स्वतःच्या धैर्यावर असलेला विश्वास, म्हणजे हे आहे ते धैर्य, स्वतःच्या सामर्थ्यावर. पुढचा गुण येणार आहे की जे पराक्रम, शौर्य, की स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास, स्वतःच्या शौर्यावर विश्वास. आणि म्हणूनच ते जे धैर्य आहे ते आम्ही धारण केलं पाहिजे. आणि जर कसं आम्ही धारण करू, तर जीवनामधील सर्व संकटांना आम्ही धैर्यानं सामोरं गेलं पाहिजे. जर आमचा उपास्य दैवत, आमचं उपास्य दैवत जर इतक्या पराकोटीला धैर्याचं जर मेरुमणी असेल, तर आम्ही सुद्धा त्या रामाप्रमाणे संकटामध्ये, आता मला एका सांगा, की आमच्या आयुष्यामध्ये रामाप्रमाणे किती संकट आली आहेत? जर रामायणाचं चरित्र बघितलं तर रामाचं आयुष्यामध्ये संकटांशिवाय दुसरी कुठलीही गोष्टच नाही. युद्धामध्ये आपल्या सगळ्यांना माहितीये की ज्यावेळेला लक्ष्मणाला ती इंद्रजिताची शक्ती लागते, लक्ष्मण बेशुद्ध पडतो, त्यावेळेला विचार करा की रामावर काय प्रसंग आलेला होता, की ज्या लक्ष्मणावर आपण हे युद्ध करतो आहे, लक्ष्मण हा सगळ्यात आवडता आहे, सगळ्यात प्रेमाचा आहे, धाकटा भाऊ आहे, त्या धाकट्या भावाला जर बेशुद्ध पडलेला आहे, म्हणजे तो शुद्धीवर येणार का नाही माहित नाही, अशा वेळेला रामाचं काय धैर्य असेल. समोर शत्रू आहे, युद्ध जोरात आहे, आणि अशा वेळेला लक्ष्मण पडलेला आहे, काय धैर्य असेल. आणि ह्या तर दोन प्रसंगांमध्ये, हे मी फक्त दोन उदाहरणं दाखल दिलेली आहेत, एक्स्ट्रीम उदाहरण आहेत. मग ह्या सगळ्या जर संकटांपेक्षा आमच्या आयुष्यामध्ये काय संकट येतात, मग आम्ही का हतबल होतो, का आम्ही लगेच कुणाचा तरी आधार घ्यायला लागतो, आम्ही रामाचा का आधार घेत नाही? त्या रामाप्रमाणे आम्ही त्या सर्व संकटांना का सामोरं जाऊ शकत नाही? कारण का, की आमचं मन कमी पडतं, आमची श्रद्धा कमी पडते, आमची निष्ठा कमी पडते, आमची उपासना कमी पडते. आणि जर आम्हाला जर तो गुण घ्यायचा असेल, तर आम्ही आमच्या जीवनामधल्या सर्व संकटांना धैर्यानं सामोरं गेलं पाहिजे. चौथा गुण, शौर्य किंवा पराक्रम. आमचं जर उपास्य दैवत जर राम असेल, तर आम्ही केवढं मोठं पराक्रम गाजवला पाहिजे, केवढं मोठं शौर्य धारण केलं पाहिजे, केवढ्या मोठ्या गोष्टी केल्या पाहिजेत आयुष्यामध्ये. म्हणूनच आम्ही रामाचं नुसतं फक्त स्मरण करून उपयोग नाही, आम्ही रामाचं गुण उपासना करून नुसती उपयोग नाही, तर रामाचं रूप उपासना करून आमची उपयोगी नाही, तर आम्ही तर रामाचा हा जो शौर्य गुण आहे. म्हणून आमचे जे दोन देव आहेत, राम आणि कृष्ण, दोन्ही पूर्णावतार आहेत. दोन्ही अवतारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं भगवंतानी आम्हाला आमचं आयुष्य कसं जगावं म्हणून सांगितलेलं आहे. आमच्या आयुष्यामध्ये कसा पराक्रम आम्ही केला पाहिजे ते आम्हाला सांगितलेलं आहे. रावणाचा वध हा सगळ्यात मोठा पराक्रम, शौर्य. अनेक चरित्रामध्ये अनेक पराक्रम केलेले आहेत रामाने आणि लक्ष्मणाने, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रावणाचा वध हा सगळ्यात मोठा, त्याच्यासाठीच तर हा अवतार घेतलेला होता भगवंतानी, रावणाचा वध करण्यासाठी. तो म्हणजे पराक्रमाची, शौर्याची परिसीमा होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रामानी आर्मी बोलवलेली नाही. तो तसं बघायला गेला, लॉजिकली जर आम्ही विचार केला, तर तो अयोध्येचा राजाच होता. कारण भरतानी राज्य स्वीकारलेलं नव्हतं. भरतानी सांगितलेलं होतं की राजा तूच आहेस, मी फक्त तुझा दास आहे, आणि तुझ्या नावानी मी राज्य करतो आहे. आणि म्हणूनच आम्हाला सगळ्यांना माहितीये की त्या पादुका सिंहासनावर ठेवून भरतानी राज्य केलेलं आहे. तोही गुण अतिशय घेण्यासारखा आहे. रामायणातली सर्वच पात्र अशी आहेत की त्यातले गुण आम्ही घेतले तर आमचं आयुष्य अतिशय उच्च कोटीला जाऊ शकेल.
पण म्हणजे रामाला सांगायचा मुद्दा आहे की रामाला जर वाटलं असतं तर रामानी सगळ्या अयोध्येच्या सैन्याला बोलवलं असतं आणि रावणाचा वध केला असता. रावणाबरोबर डायरेक्टली वन ऑन वन, म्हणजे रावणाचं सैन्य आणि आमचं सैन्य, अयोध्येचं सैन्य असं युद्ध झालं असतं तर रामाला कुणीही अडवलं नसतं. पण रामाने तसं केलं नाही. याचं कारण काय, की रामाला दाखवून द्यायचं होतं की ज्या वेळेला मी वनवासात आहे त्यावेळेला मी उपभोग घेऊ शकत नाही, माझ्या सैन्याचा उपयोग करू शकत नाही, तर मला काय केलं पाहिजे, तर मला हे युद्ध, मला ही लढाई एकटीच लढली पाहिजे आणि शत्रू कितीही बलाढ्य असला तरी सुद्धा मला माझी तयारी करू म्हणून रामाने काय केलं, तर वानर सेना तयार केली. आणि वानर सेना बघा आणि ऍक्च्युली रावणाची सेना बघा किंवा अयोध्येचं सैन्य बघा, वानर सेनेमध्ये काय असणार आहे, त्याच्यामध्ये किती बळ असणार आहे, पण अतिशय कनिष्ठ असलेल्या सर्व वानर सेनेला सुद्धा एकत्र आणून रामाने काय केलं असेल, तर त्यांना एक शक्ती दिली, त्यांना एक मानसिक बळ दिलं आणि त्या सर्व वानर सेनेनी त्या रावणाच्या सैन्याचा तुल्यबळाचं युद्ध झालं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मग जर असं असेल तर काय आहे, तर आमच्या आयुष्यामध्ये जर आम्हाला जर गुण घ्यायचा असेल, तर आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये, जे कुठलंही क्षेत्र आमचं असेल, आम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असू, कुठलंही आम्ही शिकलेलो असू, आम्ही कुठलंही काम करत असू, पण त्या कामामध्ये, त्या क्षेत्रामध्ये आम्ही सर्वोच्च प्रगती करणं, टॉपमोस्ट पदाला जाणं, इट जस्ट अ प्लेस होल्डर, पण एक अतिशय सर्वोच्च पद्धतीचं आम्ही अकम्प्लिशमेंट हा शब्द वापरतो मी, सक्सेसफुल हा शब्द वापरतो मी, की सध्याच्या जगामध्ये सक्सेसची डेफिनेशन वेगळी आहे, अकम्प्लिशमेंटची डेफिनेशन वेगळी आहे. सर्वात जास्त पैसे मिळाले म्हणजे तो सर्वोच्च प्रगती झाली असा अर्थ आहे, पण इथे त्याचा अर्थ तसा नाही. तर इथे त्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च प्रगती करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्य आम्ही पार पाडून आम्ही रामाचा गुण आजच्या युगामध्ये सुद्धा आम्ही तो अंगी पाडवू शकतो. म्हणजे आम्ही जर रामाचे भक्त असू तर आम्ही अतिशय हीन दीन असे नाही आहोत. आम्ही बुळबुळीत मिळमिळीत नाही आहोत. आम्ही साधना करतो, आम्ही अध्यात्म करतो, म्हणजे आम्ही अतिशय सर्व काही सोडून दिलेलं आहे. आम्ही पराक्रम करायचा नाही असं नाही, तर आम्ही तो शौर्य किंवा पराक्रम करायचा आहे, पण तो कुणासाठी करायचा आहे, माझ्यासाठी करायचा नाही, मला काय पाहिजे म्हणून करायचं नाही, मला आवडतंय म्हणून करायचं नाही, मला उपभोगायसाठी म्हणून करायचं नाही, तर निष्काम कर्मयोगानं जे काही मी करतो आहे ते मी माझं 100% देऊन 200% देऊन मनापासून आणि ऑटोमॅटिकली त्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च प्रगती करणं हे आमचं कर्तव्य नव्हे रामोपासनाच आहे. पुढचा गुण संयम. आम्हाला सगळ्यांना आमच्या आयुष्यामध्ये संयम म्हणजेच थोडक्यात सहनशीलता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संबंध रामाचं आयुष्य, राम हा राजपुत्र आहे, राजा आहे, राजवाड्यातले सर्व भोग उपभोगतो आहे, म्हणजे त्याला पण त्या सगळ्या उपभोगांची सवय झालेली असणार. त्याला सुद्धा ज्या वेळेला तो वनवासामध्ये गेला त्यावेळेला त्याला या सगळ्या सवयी झालेल्या असणार, कारण त्याचं वय त्यावेळेला बघा, जेवण पंचपक्वान्नाचं जेवण त्याला मिळत होतं, झोपायला अतिशय छान बिछाना किंवा गालिचा किंवा काय जे असेल ते, तो सगळं आहे. आजूबाजूला अनेक दासी आहेत, कुठलाही प्रॉब्लेम नाही, कुठलंही काही नाही असं नाही, सर्व काही आहे. आणि एका क्षणामध्ये ज्या वेळेला तो वनवासात जातो त्यावेळेला काहीही नाही. मग त्यावेळेला त्या सवयींचं काय झालं? आम्हाला एक छोटीशी सवय लागली की आम्ही म्हणतो की आता ती मला सवय लागली, मला सोडता येत नाही, मी ती सोडू शकत नाही, कारण का की मी त्या सवयीचा गुलाम झालेलो आहे. ऍडिक्ट, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऍडिक्शन झालेलं आहे, चहाचं असेल, गोड खाण्याचं असेल, वाईट गोष्टींचं, मदिरा, सिगरेट, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्याच्यामध्ये काय आहे, तर आम्हाला सवयी लागलेल्या आहेत.
अगदी सिंपल सवय की ज्याला आम्ही आमच्या घरामध्ये ज्यावेळेला मेड येते त्यावेळेला ती सगळं कामं करते, तेव्हा आम्हाला त्या घरातली कामं करायची सुद्धा सवय लागलेली नाही. म्हणजे थोडक्यात काय की कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेला कुणीच घरी येत नाही मेड, त्यावेळेला घरातली सर्व कामं आम्हाला करायला लागतात. त्यावेळेला आम्हाला आमचं स्वतःच परीक्षण निरीक्षण करता येतं की अरे हा गुण मी घेतोय का नाही, तर हातपाय तोंड दाबून किंवा वेगवेगळ्या रागवून रागवलेले उच्चार काढून किंवा हातपाय आपटून मी कामं करतोय का मी अतिशय संयमानं घरातली कामं करतोय की आज मेड आलेली नाही. म्हणजेच जर रामाचा जर संयम जर आम्हाला जर गुण घ्यायचा असेल तर आम्हाला आमच्या प्रत्येक प्रसंगामध्ये सहनशीलता वाढवली पाहिजे. आचार्य आपण मागच्या वेळेला बघितलं होतं, बऱ्याच वेळेला मला खूप हा शब्द आवडतो आचार्यांचा. आचार्यांनी खूप छान डेफिनेशन दिली आहे की सहनशीलता म्हणजे तितिक्षा संस्कृतमध्ये, की सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम. कुठलाही प्रतिकार न करता सर्व दुःख सहन करणं म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये, चिंता विलाप रहित म्हणजे फ्युचर टेन्स म्हणजे कुठलीही चिंता नाही, कुठलीही काळजी नाही, आणि चिंता विलाप रहितम म्हणजे भूतकाळाबद्दल कुठलाही विलाप नाही, भूतकाळाबद्दल कुठलाही उद्वेग नाही. जे झालं झालं, संपलं काम. कारण ती झालेल्या गोष्टी मी परत मिळवू शकत नाही, झालेल्या गोष्टी परत येऊ शकत नाहीत. मग त्याच्यावर चिंता, काळजी, उद्वेग करण्याचं काय कारण आहे? आणि म्हणूनच आम्हाला जर काय केलं पाहिजे या आयुष्यामध्ये, तर रामासारखा संयम म्हणजेच सहनशीलता वाढवली पाहिजे. आणि ते वाढवणं म्हणजेच रामाची उपासना केल्यासारखं आहे, गुणोपासना केल्यासारखं आहे. पुढचा गुण नम्रता, ह्युमिलिटी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो प्रसंग माहिती आहे, सीता स्वयंवराचा जो प्रसंग होतो. मोठे मोठे राजे आलेले आहेत, एका पाठोपाठ एक ते सर्वजण त्या धनुष्यापर्यंत जात आहेत, धनुष्य उचलायचा प्रयत्न करतायत. त्यामध्ये सगळ्यात बलाढ्य रावण सुद्धा आलेला आहे. त्यावेळेला रावणाची कीर्ती इतकी प्रचंड होती की सर्व देव सुद्धा त्यानं बंदी करून ठेवलेले होते. अशा त्या रावणाने ज्यावेळेला तो पुढे आला, त्यावेळेला तो नक्कीच हे धनुष्य उचलणार हे सगळ्यांना माहिती होतं. पण तरीही स्वतः राम पुढे झालेले नाहीत. आपल्या पराक्रमावर श्रद्धा आहे, विश्वास आहे, पण जोपर्यंत विश्वामित्र मुनी सांगत नाहीत की रामा तू आता पुढे हो, तोपर्यंत श्रीराम हे एकाच जागेवर बसून आहेत. म्हणजे एकाच वेळेला एकाच ठिकाणी अतिशय पराकोटीचा पराक्रमीपणा पण आहे, शौर्य आहे, पण त्याच वेळेला अतिशय पराकोटीची नम्रता पण आहे. दोन्ही गोष्टींचा संयम आम्हाला रामामध्ये बघायला मिळतो. ज्या वेळेला शिष्य म्हणून वशिष्ठ मुनींच्याकडे ज्या वेळेला राम शिक्षण घेतो, त्यावेळेला राम हा अतिशय नम्रपणाने प्रश्न विचारतो वशिष्ठ मुनींना. योग वशिष्ठामध्ये असे सर्व सर्व प्रसंग सांगितलेले आहेत आणि त्या सगळ्यामधून आम्हाला राम किती नम्र आहे हे आम्हाला कळतं. आणि हे गुण जर आम्हाला घ्यायचं झाला, आम्ही जरा काही अकम्प्लिश केलं, जरा काही मी मिळवलं, संपत्ती मिळवली, पोझिशन मिळवली, जरा काही आम्ही जीवनामध्ये काहीतरी आम्हाला मिळालं की आम्ही लगेच आमचा अहंकार वाढतो, आमचा अभिमान वाढतो आणि आम्ही त्या अभिमानाने, अहंकाराने सर्वांना खाली बघायचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच आजच्या जगामध्ये आमच्यामध्ये ह्युमिलिटी असणं, नम्रता असणं, विद्या विनयेन शोभते असं जे म्हणलेलं आहे, आमच्या ज्येष्ठांपुढे, आमच्या श्रेष्ठांपुढे आम्ही नम्र असणं, काया वाचा मनसा हा गुण आम्ही रामाचा गुण म्हणून आम्ही हा अंगी बाळगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. थोडस तरुण लोकांसाठी आम्हाला सगळ्यांना वाटतं की अरे कॉर्पोरेट लाईफ मध्ये आम्ही राम कसा आणू शकतो. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण जर रामाच्या लिडरशिप क्वालिटीज जर बघितल्या, नेतृत्व गुण बघितला, तर आम्ही विचार करा की अरे
बिल्डिंग द आर्मी फ्रॉम द स्क्रॅच असं आपण म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात आम्ही ज्याला म्हणतो कॉर्पोरेटमध्ये की ही माझी टीम आहे. कितीची टीम आहे? 100 लोकांची टीम आहे, 1000 लोकांची टीम आहे आणि ही टीम मी स्क्रॅच पासून डेव्हलप केलेली आहे. म्हणजेच माझ्याकडे नेतृत्व गुण आहेत, माझ्याकडे लिडरशिप क्वालिटीज आहेत. कारण का की ही माझी टीम आहे, मी स्वतः डेव्हलप केलेली आहे. असं ज्यावेळेला मी म्हणतो त्याच वेळेला आम्ही ते रामाचं नेतृत्व गुण, रामाचा लिडरशिप क्वालिटी घेण्याचा प्रयत्न करतो. पण दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे की रामानी जे लिडरशिप क्वालिटी दाखवली त्याच्यामध्ये कुठलाही अहंकार नाही, अभिमान नाही एक, आणि दुसरी गोष्ट त्या पोझिशनचा, त्या लिडरशिपचा दुरुपयोग केलेला नाही. बरोबर आहे ना? हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात काय की जो ते लिडरशिप आहे, इट इज नॉट द टायटल, इट इज द इन्फ्लुएन्सिंग स्किल्स. आपण कुठेतरी पुस्तक होतं की लीडर विदाउट अ टायटल. मॅनेजरला लोक रिपोर्ट करतात, आम्हाला त्याचं ऐकलंच पाहिजे, पण आम्ही तो लीडर आहे असं मी एखाद्या वेळेस मानू शकत नाही, किंवा तो लिडरशिप त्याच्यामध्ये क्वालिटीज नसतील. पण इथं हा जो लीडर हा शब्द वापरला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लीडर आणि मॅनेजरच्या मध्ये फरक काय आहे तो. तर इथे राम हा लीडर आहे, इट इज विदाउट टायटल. लोकांनी त्याला ऍक्सेप्ट केलेलं आहे, पोझिशनमुळे नाही, तर त्या प्रेमाने, त्याच्यामध्ये असलेल्या गुणांमुळे रामाला लिडरशिप बहाल केलेली आहे असं आम्ही म्हणू शकतो. आपल्या सगळ्यांना रामाचं मित्रप्रेम माहिती आहे. निषाद, राज किंवा सुग्रीव याच्या सगळ्यांच्या या तिन्ही प्रसंगानंतर विभीषण असेल, या सगळ्या प्रसंगामधून जर आम्ही बघितलं तर रामाचं मित्रप्रेम आम्हाला सगळं माहिती आहे. की थोडक्यात काय की एक सध्याच्या काळामध्ये जर आम्ही बघितलं तर सोशल स्किल्स किंवा नेटवर्किंग, आम्ही म्हणतो की नेटवर्किंग अतिशय आवश्यक आहे. आम्ही जर मॅन इज अ सोशल अॅनिमल असं जर म्हणलं तर आम्ही नेटवर्किंग आम्ही करणं, आमच्या सोशल आमच्या लाईफमध्ये आम्ही आमचे मित्र नातेवाईक यांचं हे करणं, हे हे अतिशय सॉफ्ट स्किल्स आहेत हे. आणि सॉफ्ट स्किल्स डेव्हलप करणं, पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही महत्वाचं एक लक्षात ठेवलं पाहिजे की ह्याचा उपयोग आम्ही नेटवर्किंग का करतो, तर मला नोकरी चांगली मिळावी, मला जॉब सोडायचा आहे, म्हणजे मला नेटवर्किंग केलं पाहिजे आणि मला दुसरा जॉब मिळवला पाहिजे, म्हणून मी लिंक्डइनला माझं अपडेट करतो. हे जे आहे हे एका कामनेवर अवलंबून आहे. मला हे पाहिजे, हे फळ पाहिजे म्हणून मी हे करतो आहे, माझ्या स्वार्थासाठी करतो आहे. पण इथे रामाचं जे मित्रप्रेम आहे हे हे अतिशय परम प्रेम आहे. हे कुठलाही रिटर्न्स एक्सपेक्ट न करता केलेलं प्रेम आहे. आणि असं प्रेम, असे स्किल्स, सोशल स्किल्स आम्ही डेव्हलप करावे. म्हणजेच काय, तर आमच्या आयुष्यामध्ये जी जी काही माणसं येतील त्यांच्याशी आम्ही आनंदाने बोलणं, प्रेमाने बोलणं, शांतपणानं बोलणं, जसं आहे तसं ऍक्सेप्ट करणं सर्वांना, हे आम्ही नक्कीच करू शकतो. आणि अशा पद्धतीने आम्ही तो रामाचा गुण घेऊ शकतो. रामाचा पुढचा गुण दयाभाव. आपल्या सगळ्यांना माहितीये की शबरीचं उदाहरण, जटायूचं उदाहरण, अहिल्याचं उदाहरण जर आम्ही बघितलं तर राम हा दया स्वरूप आहे. समर्थांनी सुद्धा कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीनं रामाचं वर्णन केलेलं आहे की तो इतका दयाळू आहे की तो भक्तांची सर्व प्रकारे काळजी घेतो. आणि हा एक मोठा गुण आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये कंपॅशन घेऊ शकतो. की आमच्या आजूबाजूला जर बघितलं तर अनेक दुःख आहेत, आमच्या आजूबाजूला बघितलं तर अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे लोक आहेत. प्रारब्धाप्रमाणे अनेकांच्या आयुष्यामध्ये अनेक दुःख आहेत. त्यावेळेला आम्ही त्यांच्या प्रती कंपॅशन ठेवणं, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक गोष्ट त्यांची आम्ही सोडू असं नाही, पण आम्ही ते ऐकून घेणं आणि आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणं आणि जेवढं जमेल तेवढं त्यांना मदत करणं, एवढं तर आम्ही करू शकतो. आणि हे केल्यानंतर आम्ही ती रामाची उपासना केल्यासारखीच. मी काहीच गुण इथं घेतलेले आहेत. आणि आपण मगाशी जसं बघितलं की थोडंसं हे आम्ही अनालिसिस का केलं, तर आम्ही हे एका साईडला डावीकडे आम्ही रामाचे गुण बघितले आणि उजव्या साईडला आम्ही आजच्या जीवनामध्ये, आमच्या जीवनामध्ये आम्ही हे रामाचे गुण कसे घेऊ शकतो, कसं ते वाढवू शकतो, ह्याचा आम्ही विचार केला. स्वाध्याय म्हणून आम्ही ह्या आजच्या सेशनचा स्वाध्याय म्हणून आपण सर्वांनी याच्यावर विचार करावा की अरे अजून कुठले गुण आम्ही घेऊ शकतो. आम्ही एखादा घेऊन अजून कुठला गुण घेऊ शकतो, अजून कुठला गुण घेऊ शकतो आणि तो गुण आम्ही कसा आचरणात आणू शकतो ह्याचा जर आम्ही विचार केला
तर ऑटोमॅटिकली अननोईंगली आम्ही आमचा तो गुण हळूहळू हळूहळू आमच्या आचरणामध्ये येईल. हळूहळू तो गुण आमच्या मनामध्ये, आमच्या शरीरामध्ये आणि त्याच्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये तो डोकवायला लागेल आणि ऑटोमॅटिकली आमचं आयुष्य हे नेक्स्ट लेवल, एका वरच्या लेवलला जाऊ शकेल, रामाप्रमाणे हळूहळू जाऊ शकेल. आणि हेच आम्हाला करायचं आहे. आणि हे करणं म्हणजेच रामोपासना करणं. म्हणजे आपण या सगळ्या सेशन मधनं आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही रामाची उपासना करतोय. आणि ह्याच्यातून आम्हाला कळेल की प्रभाते मनी राम चिंतित जावा, म्हणजे फक्त पहाटे किंवा सकाळीच आम्ही रामाला चिंतन करायचं नाही, तर ह्या सगळ्या उपासनेतून, रामाच्या गुण उपासनेतून, रामाच्या रूप उपासनेतून, रामाच्या नाम उपासनेतून आणि रामाच्या ध्यान उपासनेतून, रामासाठी सर्व आयुष्य काढून, रामासाठी 24/7 काढून, रामाला सानिध्यामध्ये ठेवून आम्ही हे सगळे गुण अंगी बाणवून आम्ही समर्थांचा जो श्लोक आहे की सदा सर्वदा देव सन्निध आहे, तो आम्ही अनुभवू शकतो. आणि आम्ही एका दिवसात होणार नाही, एका वर्षात होणार नाही. आणि म्हणूनच आम्हाला कळेल की आम्ही आमच्या मनामध्ये बदल कसा कसा करतो आणि त्या पद्धतीने आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आलेली संकट पार करतो, सोडवतो, धैर्यानं सामोरं जातो, कशी प्रगती करतो, कशी सहनशीलता वाढवतो, कसा त्याग करतो, कसं कर्तव्य करतो, हे आम्ही स्टेप बाय स्टेप हळूहळू जसं आम्ही वाढवत जाऊ, तसं तसं आमच्या आयुष्याचा मध्ये होणारा बदल आम्हाला जाणवतो, आमच्या मनामध्ये होणारा बदल आम्हाला जाणवतो. आता आपण थोडंसं पुढे जाऊ. या सर्व श्लोकांचं सार आता पुढच्या श्लोकांमध्ये सार हे सगळं तेच सांगितलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं. पण म्हणूनच मी आता स्पेसिफिकली काही गुण घेऊन ते तुमच्या पुढे अनालिसिस करण्याचा प्रयत्न केला. आणि आपणही अजूनही रामाचे अनेक गुण आहेत त्याचा विचार करावा आणि त्याचा अंगी आचरण्याचा, अंगामध्ये धारण करण्याचा प्रयत्न करावा. पुढचा श्लोक, सुखानंदकारी निवारी भयाते, जगी भक्ती भावे भजावे तयाते, विवेके त्यजावा अनाचार हेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. आता ह्या श्लोकामध्ये साधकांसाठी फळ सांगितलं की आमच्यासारख्या साधकांसाठी, कारण आम्हाला काहीतरी फळ असल्याशिवाय आम्ही साधना करू शकत नाही. मग आम्हाला काय मिळणार ह्याच्यातून? बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जातो की अरे आम्ही रामाची उपासना केल्यानंतर आम्हाला मिळणार काय? तर आम्हाला फळ एवढंच आहे की आम्हाला सुख आनंद मिळणार, आमच्या आयुष्यातल्या भयचिंता यांचं निवारण होणार. म्हणजेच काय, तर आमच्या आयुष्यामध्ये असलेले जे काही प्रसंग आहेत ते आम्ही सामर्थ्यानं समोर जाणार. म्हणजेच आम्ही भयभीत होणार नाही, आम्ही चिंतित होणार नाही, तर आम्ही आनंदाने त्या प्रसंगांना, संकटांना सामोरं जाणार. हेच आमच्या साधकांसाठी असणारं फळ आहे. आणि म्हणूनच आम्हाला रामोपासना केली पाहिजे. जगी भक्ती भावे भजावे तयाते, आम्हाला कसं करायचं आहे, तर भक्ती असल्याशिवाय, भाव असल्याशिवाय आम्ही उपासना करू शकत नाही. आमचा विश्वास असल्याशिवाय आम्ही उपासना करू शकत नाही. प्रयत्न करून बघा, जर रामावर जर माझा विश्वास नसेल, रामामध्ये जर माझा भाव नसेल, तर मी त्याची उपासना करू शकत नाही. आणि म्हणूनच आम्हाला काय पाहिजे, तर आम्हाला भाव पाहिजे. आणि भाव असल्याशिवाय, भावाचं रूपांतर हळूहळू भक्तीमध्ये झालं पाहिजे. आणि भावे विना भक्ती असं म्हणलेलं आहे माऊलींनी. तर भाव असल्याशिवाय भक्ती होत नाही. आणि म्हणून आम्ही ते भाव, जगी भक्ती भावे भजावे त्या, ते म्हणून कसं आहे, भजायचं असेल त्याला जर भजन करायचं असेल, म्हणून भक्तीच्या 2 डेफिनेशन दिलेल्या आहेत. एक म्हणजे काय, तर भागः इति भक्तिः आणि भजनम इति भक्ती. भागः इति भक्ती म्हणजे काय, तर आम्ही आमच्या आयुष्यातला किती भाग रामासाठी देतो. जर आम्ही 10% आमचा जर भाग, म्हणजे आयुष्यातला 10% जर आम्ही रामासाठी दिला, तर राम आमच्यासाठी तेवढंच मदत करावं. पण आम्ही जर रामासाठी 100% दिलं, 80% दिलं, 90% दिलं, तर तो जो, म्हणजे थोडक्यात काय की राम ही आमची प्रायोरिटी आहे. राम ही आमचं, ह्याचं आम्ही सिलेक्ट केलेलं आहे. भाग म्हणजे काय, तर सिलेक्ट करणं. आपल्या सगळ्यांना व्यवहारातलं उदाहरण माहिती आहे की ज्यावेळेला एंगेजमेंट झालेली आहे आणि लग्न व्हायचं आहे, त्याच्या मधला जो काळ असतो, त्याच्यामध्ये
त्या मुलानी आणि मुलीनं एकमेकांना सिलेक्ट केलेलं आहे. म्हणजे त्या मुलाचं आणि मुलीचं त्यांनी असं मनामध्ये एक मानलेलं आहे की आता माझ्या आयुष्य हे माझं एकट्याचं नाही, तर आता ते आयुष्य मी तुकट्याचं केलेलं आहे. असं म्हणतो की दोनाचे चार हात झालेले आहेत. म्हणजे काय, तर माझ्या आयुष्यामध्ये 50% आता तो आलेला आहे किंवा ती आलेली आहे. आणि आम्ही मनाने ठरवलेलं आहे की आता मी अर्धा भाग माझ्या आयुष्याचा त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी ठेवलेला आहे. म्हणजे आम्ही त्याची निवड केलेली आहे किंवा तिची निवड केलेली आहे. आणि ज्या वेळेला आम्ही निवड करतो त्यावेळेला त्या माणसाचं मी सारखं चिंतन करतो. सगळ्यांचा अनुभव असेल की एंगेजमेंट आणि लग्न याच्यामध्ये दोघं जण एकमेकांचं सारखं चिंतन करतात. त्यावेळेला समर्थांची हा चरण वाचायचं सुद्धा कारण नाही. प्रभाते वनी राम चिंतित जावा, सांगायला लागतच नाही. विदाउट एनीबडी टेलिंग सारखं चिंतन चालू असतं त्याचं किंवा तिचं. कारण का, की ते असतं ते प्रेम, तो भाव असल्यामुळं मी सारखं त्या व्यक्तीचं चिंतन करतो. आणि म्हणूनच आम्हाला तो किंवा ती मिळते. कारण का, त्याच्यानंतर आमचं लग्न होतं. मग इथं आम्हाला काय मिळवायचं आहे? आम्हाला रामाला मिळवायचं आहे. मग रामाला मिळवायचं असेल तर रामाबद्दल भक्ती नको का? त्याचं जर चिंतन करायचं असेल तर त्याच्यावर विश्वास नको का? तो जर आमच्या मनामध्ये धारण करायचा असेल तर त्याच्यावर निष्ठा नको का? आणि आम्हाला या रामाच्या उपासनेमधून काय मिळत असेल तर हा भाव मिळतो. ह्या भावाचं रूपांतर भक्तीमध्ये होतं. आम्हाला सगळ्यांना माहितीये की भक्तीची 9 प्रकार आहेत. या सगळ्या भक्तीमध्ये आमची भक्ती सुद्धा उन्नत होत जाते या रामोपासनेमुळे. सुरुवातीला भले आमची आपल्या सगळ्यांना उदाहरण माहिती आहे. कुणाचं? तर वाल्या कोळी. राम हा शब्द सुद्धा उच्चारता येत नाही. म्हणजे त्यावेळेला भले त्याचा रामावर विश्वास नसेल, त्याला हा शब्द उच्चारता येत नसेल आणि म्हणून त्याला नारद मुनींनी सांगितले की तू मरा मरा म्हण, काही हरकत नाही. पण मरा मरा म्हणत 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 ज्या वेळेला तो साधना करत गेला, कशी साधना केली ते तेवढं लक्षात ठेवायचं आहे. तहान भूक विसरला, एका जागेवरून हलला नाही, इतकी कमिटमेंट आहे, इतका इतका भाव हळूहळू निर्माण झाला की वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. हे आम्हाला उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. पण ह्या रामोपासनेचं आम्हाला काय होतं, जर तो वाल्या कोळ्याचा वाल्मिकी होऊ शकतो तर मी सुद्धा या रामोपासनेतनं आम्हाला फळ काय मिळणार, तर माझ्या भावाची उन्नती होऊन भक्ती होते, विश्वासाचा निष्ठामध्ये रूपांतर होतं. आणि विश्वास आणि निष्ठा याच्यामध्ये फरक काय? आमच्या सगळ्यांचा रामावर विश्वास आहे, पण एखादं संकट आलं तर आमचा विश्वास डळमळू लागतो. कारण तिथे आमची निष्ठा कमी पडते. जर आमची जर निष्ठा वाढायची असेल तर तो विश्वास जर पूर्णपणे जर विश्वास असेल तर माझी निष्ठा बळकट होते आणि कितीही मोठं संकट आलं तरी सुद्धा मी निष्ठेनं त्या संकटाला सामोरं जाऊ शकतो. हे आमच्या साधकांसाठी असलेलं फळ आहे या रामोपासनेतून. कारण मी रामासारखाच होतो हळूहळू. विवेके त्यजावा अनाचार हेवा. उपासना सांगितली परत समर्थांनी, याच्यामध्ये काय करायचंय? समर्थ कधीही सोडत नाहीत की सदाचार हा सर्व सोडू नको. कारण सदाचारानंच तू वागलं पाहिजेस. तू जर साधक असशील, तू रामोपासना करत असशील आणि जर तू सदाचार करत नशील तर त्याचा काहीही उपयोग नाही. कालच एक उदाहरण सांगतो. आमच्या घरामध्ये प्रसंग घडला की आमच्या घरामध्ये प्युरिफायर आहे आणि त्याच्यातलं सकाळी ज्याला आम्ही पाणी त्या प्युरिफायरचं काढून घेतो एका पिपामध्ये आणि तो पीप आम्ही तो दिवसभर पिण्यासाठी वापरतो. काल तो पीप मी घेतला आणि तो याच्यामध्ये ठेवला, प्युरिफायरच्या खाली ठेवला, मशीन चालू केलं, पाणी पडायला लागलं, पिपामध्ये पाणी पडायला लागलं. 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली. जनरली दररोज तो 10 मिनिटामध्ये तो पीप भरतो. पण आज 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली तरी तो पीप भरल्याचं काही चिन्ह दिसेना. मला कळेना की काय झालं आणि लक्षात आलं की अरे तो खालचा जो कॉक होता तो बंद करायचा राहिला. त्यामुळे वरून पाणी पडतंय आणि खालून पाणी वाहत चाललेलं आहे. म्हणजे
वरून मी कितीही साधना केली आणि खालीून जर सदाचार जर केला नसेल तर त्या साधनेचं फळ मला मिळणार नाही. आणि म्हणूनच समर्थ इथे सदाचाराचं महत्व नेहमी सांगतात. म्हणजेच साधकानं काही पथ्य पाळली पाहिजेत. आमचा खालचा कॉक हा नेहमी बंद असला पाहिजे. जर तसं जर नसेल तर आमच्यामध्ये कधीही तो विश्वास, कधी ती भक्ती, कधी निष्ठा होणार नाही. याचं कारण का? आणि पथ्य कुठली? पथ्य म्हणजे हेच की आम्ही आमचे विचार, आमचे आचार, आमचे उच्चार हे वेळोवेळी तपासून बघितले पाहिजेत. आणि म्हणूनच इथे समर्थ स्पेसिफिकली सांगतात की विवेके त्यजावा अनाचार हेवा. विवेकाने म्हणजे सत्सद विवेक बुद्धीनच आम्ही वागलं पाहिजे. चांगलं काय, वाईट काय, सत्य काय, असत्य काय, नीती काय आणि अनीती काय, याचा आम्ही विचार केला पाहिजे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, सदा राम नामे वदा पूर्ण कामे, कदा बाधीचे ना पदा नित्य नेमे, मदालस्य हा सर्व सोडोनी द्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. उपासना दिली आहे की सदा राम नामे वदा पूर्ण कामे, म्हणजे आमचं सदा सर्व काळ आम्ही रामनाम घेतलं पाहिजे. आता हे थोडस नामस्मरणाचं महत्व इथं आम्हाला समर्थ सांगतात की ते रामनाम किती पॉवरफुल आहे. आणि सदा सर्व काळ आम्ही नामस्मरण केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? तोंडाने श्रीराम जयराम म्हणलं पाहिजे. तर मगाशी जसं मी म्हणलं तर पिक्चर इन पिक्चर सारखं मी सर्व कामं करतोय, पण रामाचं स्मरण माझ्या आत एका हृदयाच्या कोपऱ्यामध्ये पिक्चर इन पिक्चर सारखं दुसऱ्या चॅनल सारखं सदैव आहे. म्हणजेच थोडक्यात मी निष्काम कर्मयोगाचं आचरण करतोय. आपण समर्थांचं निष्काम कर्मयोग बघितलेलं आहे. म्हणजे जरी मी माझ्या तोंडाने वैखरीने नामस्मरण जरी घेतलं नाही, कारण मला बाकीचं 24 तास काम करायचं आहे, पण त्या कामामध्ये मी निष्काम कर्मयोगाचं आचरण करतोय. म्हणजे मी माझ्यासाठी करत नाही, मी रामासाठी करतोय. जे काही फळ मिळणार आहे ते माझ्यासाठी नाही, मला काही भोगायचं आहे म्हणून नाही. जे काही फळ मिळणार आहे ते मी आनंदाने प्रसाद बुद्धीनं घेतो आहे. माझी स्वतःची कुठलीही कामना नाही, माझी कुठलीही इच्छा नाही. अशा पद्धतीनं मी ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला मी सदा सर्वदा नामस्मरणच करतो. म्हणून इथं म्हणलंय की वदा पूर्ण कामे हा शब्द वापरलाय समर्थांनी. म्हणजे सदा राम नामे वदा पूर्ण कामे, म्हणजे सर्व काम करताना सुद्धा माझ्या मनामध्ये रामाची वृत्ती सदैव आहे. आणि मग फळ लगेच सांगतात की मग असं जर असेल तर काय होईल? तर कदा बाधीचे ना पदा नित्य नेहमी. फळ काय आहे आम्हाला? की वर्तमानामध्ये म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये आम्ही ज्या वेळेला वेगवेगळे प्रसंग आमच्या आयुष्यामध्ये येतात, वेगवेगळी संकट आमच्या आयुष्यामध्ये येतात, त्यावेळेला त्या संकटांशी सामना करण्याचा विश्वास आमच्या मनामध्ये निर्माण होतो. कदा बाधीजेना पदा नित्य नेहमी. किती किती पॉवरफुल शब्द आहेत समर्थांचे की कदा बाधीजेना, कदा म्हणजे कदापिही नाही, आणि पदा नित्य नेहमी असं म्हणलंय म्हणजे नेहमी. म्हणजे असं नाही की या साधनेचं फळ आम्हाला कधीतरी मिळेल, मध्येच कधीतरी मिळेल, कधीच मिळणार नाही, मध्येच कुठल्या तरी संकटाशी आम्हाला कळेल, असं कधीही नाही. प्रत्येक संकटामध्ये आम्हाला त्या सामना करण्याचा वर्तमान टेन्स मध्ये, प्रेझेंट टेन्स मध्ये विश्वास निर्माण होतो, मन कणखर होतं. मागच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कोणीतरी सांगितलं त्यांनी की आम्हाला आमचं मन कणखर झालं. संकट आहेत, प्रसंग आहेत, प्रॉब्लेम्स नाहीत असं नाही, पण त्या संकटांमध्ये सामना करण्यासाठी मी तयार आहे, मनाची तयारी आहे. आणि मग ती तयारी कशी आहे? लगेच उपासना सांगितली की काय कर की मदालस्य हा सर्व सोडवली द्यावा. मद आणि आळस दोन एक्स्ट्रीम गोष्टी आहेत. की आळस म्हणजे काय की वन एंड ऑफ द स्पेक्ट्रम, आणि मद म्हणजे म्हणजे अभिमान, अहंकार म्हणजे अदर एंड ऑफ द स्पेक्ट्रम. म्हणजे काय कर की हे दोन्ही तू सोडून दे आणि काय कर, तू बॅलन्स आयुष्य जग. म्हणजेच काय तर एक्स्ट्रीम लाईफ जगू नकोस, म्हणजे अति आळशीपणानेही जगू नकोस, आणि मद म्हणजे अतिशय अभिमानाने, अतिशय आपण म्हणतो ना की अहंकाराने जगू नकोस. तर तू काय कर, तर तू बी एट द सेंटर, लिव्ह द बॅलन्स लाईफ. आणि असं ज्यावेळेला तू करशील त्यावेळेला काय होईल, तर अतिशय तुझं आयुष्य हे अतिशय सिंपल आणि सुखी होईल. प्रभाते मनी राम चिंतित जावा.
जयाचेनी नामे महादोष जाती, जयाचेनी नामे गती पाविजेती, जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. आम्हाला काय फळ मिळणार हो? रामोपासना करून आम्हाला काय फळ मिळणार? तर हेच फळ मिळणार की भूतकाळामध्ये, आपण मगाशी प्रेझेंट टेन्स मध्ये बघितलं, बरोबर आहे ना? आता आपण भूतकाळाचं म्हणजे थोडक्यात आमच्या आतापासून आम्ही असं जर म्हणलं की आम्ही आता रामोपासना करायला लागलेलो आहोत आणि प्रेझेंट टेन्स मध्ये आम्हाला रामाचं महत्व किंवा आम्ही त्या प्रसंगांशी कणखरपणाने सामना देतो आहोत. मग भूतकाळाचं काय? आम्ही भूतकाळामध्ये वागलेलो नाही, व्यवस्थित वागलेलो नाही. ते जे संस्कार जे आमच्या मनामध्ये आहेत, काम क्रोध मद मोह मत्सर जे आमच्या मनामध्ये आहेत, जे काही विकार आमच्या मनामध्ये आहेत, त्याचं काय होणार? समर्थ इथं उत्तर देतात की जयाचेनी नामे महादोष जाती. ज्यावेळेला तू नामस्मरण करशील त्यावेळेला काय होईल? तर ते विकार कमी कमी होतील. म्हणजे काय होईल? आपण प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आपण सगळ्यांना माहितीये की ज्यावेळेला मी देवळामध्ये जातो आणि रामाची मूर्ती बघतो त्यावेळेला माझे मनातले विकार, काम क्रोध मद मोह मत्सर हे त्या 5 सेकंदासाठी माझ्या मनातून गेलेले आहेत. हे जर सत्य, हा जर अनुभव आमच्या सगळ्यांचा आहे, तर मी जर सदैव जर रामनाम घेत असेल, सदैव जर रामोपासना करत असेल, तर माझ्या मनातले असणारे साठलेले विकारांनी जे आमचं जे मन झालेलं आहे ते मन हळूहळू शुद्ध होत जाईल. हे माझं मलाच अनुभव येईल. माझ्या मनातले विकार, जे भूतकाळात केलेले जे माझ्या ज्या काही मिस्टेक्स आहेत, ते मिस्टेक्स, जे विकार, ज्याच्यामुळे माझे ज्या मला सवयी लागलेल्या आहेत, ज्याच्यामुळे माझं मन हे क्रोधित होत आहे, ज्याच्यामुळे मी माझ्या मनामध्ये अतिशय वासना आहेत, अतिशय कामना आहेत, माझ्या मनामध्ये आलस्य आहे, माझ्या मनामध्ये मदमोह आहेत, हे सगळे विकार हळूहळू कमी होत आहेत. म्हणजेच मनाचं शुद्धीकरण होत आहे. हे माझं मलाच समजेल. जयाचेनी नामे महादोष जाती. आणि मग पुढे काय? तर जयाचेनी नामे गती पाविजेती. मग भविष्य काळामध्ये मला काय मिळेल? तर मला उत्तम गती मिळेल, म्हणजेच माझी प्रगती चांगली होईल. जर माझं जर मन जर चांगलं असेल, माझं जर मन निरोगी असेल, तर ऑटोमॅटिकली माझ्या हातून चांगल्याच गोष्टी घडतील. मी ऑटोमॅटिकली व्यवहारामध्ये आणि परमार्थामध्ये अनेक प्रकारानं सक्सेसफुल होईन. म्हणजे उत्तम प्रकारे प्रपंच करीन आणि उत्तम प्रकारे परमार्थ सुद्धा करीन. म्हणजेच मला या आयुष्यामध्ये उत्तम गती मिळेल. उद्धरेत आत्मना आत्मानम, असं जर भगवंत म्हणतात की या आयुष्यामध्ये माझा उद्धार होईल. उद्धार होईल म्हणजे काय? कुणी राम येऊन उद्धार करणार नाही, तर राम हे जो माझ्या आतच आहे, ते म्हणजे माझं मन, ते मनच मला उपयोगाला येईल, ते मनच मला उद्धार करेल. म्हणजेच मीच माझा उद्धार करेल आणि ही उत्तम गती म्हणजे पुढचं फ्युचर टेन्स मला या रामोपासनेतून मिळेल. अजून पुढे म्हणतात की जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा. म्हणजे काय? तर माझ्या ऑटोमॅटिकली ज्यावेळेला मी सगळी रामोपासना करत जाईल त्यावेळेला माझ्या मनामध्ये पुण्य, म्हणजेच थोडक्यात काय, तर अतिशय रामनामाचं जे पुण्य आहे ते मला मिळेल आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात, पुढच्या आयुष्यामध्ये मला चांगल्या गोष्टी येतील, संकट कमी येतील, मला आयुष्य चांगलं मिळेल. हे सुद्धा फळ मला या रामोपासनेतून मिळेल. रामोपासनेचं पुढे आता महत्व सांगतात की न वेचे कदा ग्रंथची अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही, महाघोर संसार शत्रू जिणावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. समर्थ म्हणतात की रामोपासनेला पैसे लागत नाहीत. आता मला सांगा की रूप उपासना करायला, गुण उपासना करायला, नाम उपासना करायला, ध्यान उपासना करायला काय लागतं? काहीही लागत नाही. पैसे लागत नाही, कष्ट लागत नाहीत. मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. जर मी नामस्मरण घ्यायचं ठरवलं तर मला कुठले कष्ट लागतात का? काहीही लागत नाहीत. जिथं आहे तिथं सुखासनामध्ये बसा आणि नामस्मरण करा. काहीही कष्ट लागत नाहीत. अतिशय सहज आणि अतिशय सोपी आहे आणि म्हणूनच रामोपासना करा असं आम्हाला समर्थ सांगतात. सर्वांनी करावी असं आम्हाला प्रोत्साहन देतात आणि लगेच परत फळ पण सांगतात. कारण आम्ही सामान्य माणसं आहोत. आम्हाला फळ दिल्याशिवाय, फळ बघितल्याशिवाय मला काय मिळणार हे केल्याशिवाय आम्ही रामोपासना करणार नाही. म्हणून महाघोर संसार शत्रू जिणावा. या महाघोर संसारातून, या आयुष्यातून, जी आमच्या आयुष्यामध्ये येणारी जी भयानक दुःख आहेत, संकट आहेत,
या संकटातून आम्हाला जर सुटका करायचा असेल, ह्याच्यातून जर आम्हाला बाहेर पडायचं असेल, म्हणजे थोडक्यात आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला शांतता आणायची असेल, आमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणि आनंद जर मिळवायचा असेल, तर आम्हाला या रामोपासनेशिवाय दुसरा पर्याय नाही, दुसरं कुठलंही साधना नाही. प्रभाते मनी राम चिंतित जावा. पुढे सांगतात की बाकीच्या उपासना कशा आहेत, म्हणजे रामोपासना सांगितली ती सोपी आहे, सहज आहे, त्यासाठी कुठलेही कष्ट नाहीत. पण बाकीच्या साधना कुठल्या आहेत? देहे दंडनेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता नर आहे, सदाशिव चिंती तसे देव देवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. म्हणजे बाकीच्या बऱ्याच उपासना घेतल्या तर आम्ही त्याच्यासाठी कष्ट लागतात, सामग्री लागते, पैसे लागतात. जर आम्हाला जर पूजा करायची असेल तर आम्हाला सर्व गोष्टी जमवल्या पाहिजेत. आम्हाला उदबत्ती आणली पाहिजे, आम्हाला कापूर आणला पाहिजे, आम्हाला पाणी जे आहे ते घेतलं पाहिजे जवळ. बाकीची सर्व सामुग्री आमच्या जवळ घेतली पाहिजे, फुलं आणली पाहिजेत. कष्ट लागतात, सामुग्री लागते, पैसे द्यावे लागतात. आम्हाला जर तीर्थाटन करायचं असेल तर त्यासाठी एका गावावरून दुसऱ्या गावावर जायला लागतं, त्यासाठी पैसे खर्च करायला लागतात. अशा अनेक बेसिकली जर साधना जर बघितल्या, उपासना जर बघितल्या, तर त्याच्यासाठी आम्हाला कष्ट लागतात, सामुग्री लागतात, पैसे लागतात. पण रामोपासनेमध्ये कुठलेही कष्ट लागत नाही. कारण का की ती अतिशय सहज सोपी आहे. महादुःख ते नाम घेता नर आहे. ते नाम जर आम्ही घेतलं, रामनाम जर घेतलं, नामस्मरण केलं, नाम उपासना केली, तर आम्ही अतिशय ती दुःख निवारण करणारी आहे, ते आपण बघितलंच आहे. अति सहज आणि सोपी आहे. त्यामुळे ती आम्ही करावी असं इथं समर्थ म्हणतात. प्रभाते मनी राम चिंतित जावा. पण त्याच्यासाठी आम्ही अति महत्व आम्हाला सांगतात रामोपासनेचं महत्व, की सदाशिव चिंती तसे देव देवा. सदाशिव म्हणजे शंकर, हे स्वतः रामाचे भक्त आहेत. म्हणजे ते स्वतः रामाचं नामस्मरण करतात. अशी ही रामोपासना भगवान शंकर करत असल्यामुळं, भगवान शंकर हे रामाचं चिंतन करत असल्यामुळं, जर ते जर करत असतील तर आम्ही का करू नये? आम्ही सुद्धा ती उपासना करावी असं इथं आम्हाला समर्थ सांगतात. बहुता परी संकटे साधनांची. परत तोच विषय की बाकीच्या सगळ्या ज्या उपासना आहेत त्या किचकट आहेत, थोड्याशा अवघड आहेत, प्रोसेस ओरिएंटेड आहेत. म्हणजे आपण जर स्तोत्र पठण म्हणायचं म्हणलं तर आम्हाला ते उच्चार केले पाहिजे, ती संथा घेतली पाहिजे. आम्हाला जर यज्ञ याग करायचे म्हणले तर ती सगळी सामुग्री आहे, ते मंत्र उच्चारल्याबरोबरच आम्ही ते आहुती म्हणजे जे ही दिली पाहिजे. त्याच्यामध्ये थोडंसं लॅग होऊन चालणार नाही. म्हणजे थोडक्यात या सगळ्या ह्याच्यामध्ये जर आम्हाला जर त्या सगळ्या साधनेचे, वेगवेगळ्या उपासनेची, वेगवेगळ्या साधनेचं जर फळ पाहिजे असेल तर आम्हाला ते सगळं माहिती करून घेतलं पाहिजे. प्रोसेस माहिती करून घेतली पाहिजे. थोड्याशा त्या अवघड आहेत, किचकट आहेत. योग करायचा असेल, बाकीच्या सर्व साधना जर बघितल्या, सांख्ययोग, भरपूर साधना आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. या सगळ्या साधना गीतेमध्ये सांगितल्या आहेत, समर्थांनी सुद्धा सांगितलेल्या आहेत दासबोधामध्ये. तर त्या सगळ्या अवघड आहेत, किचकट आहेत, प्रोसेस ओरिएंटेड आहेत, पैसे लागतात. तिथं सांगतात लगेच की व्रते दान उद्यापने ती धनाची. आपण मगाशीच बघितलं की व्रत वैकल्य करायला पैसे लागतात, दान द्यायचं असेल तर पैसे लागतात, उद्यापन करायची असतील तर पैसे लागतात. पण नामस्मरण करण्यासाठी काहीही लागत नाही. दिनाचा दयाळू मनी आठवावा. काय करायचं तर फक्त त्याचं आठवण ठेवायची आहे, बाकी काहीही नाही. त्याचं चिंतन करायचं, त्याची आठवण ठेवायची आहे. संबंध आयुष्यामध्ये जगताना त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. त्याला जर आम्ही त्याला महत्व द्यायचं आहे, तो जर आमच्या आयुष्यातनं निघाला, आमच्या आयुष्यामध्ये राम नाही असं जर असेल तर आमच्या आयुष्यामध्ये रामच राहणार नाही. आणि म्हणूनच दिनाचा दयाळू मनी आठवावा. म्हणजे तो जो दयाळू आहे तो दिनाचा दयाळू आहे. म्हणजे आम्ही सुद्धा दीन आहोत. आणि असा तो दयाळू असल्यामुळं त्याला आम्ही मनामध्ये आठवावं, ही रामोपासना करावी, अनुसंधान ठेवावं, सतत आठवावं. आणि म्हणजेच ते अतिशय सोपं असल्यामुळं तो दयाळू राम आमच्यावर प्रसन्न होईल. प्रभाते मनी राम चिंतित जावा. समस्तामध्ये सार साचार आहे. सर्व रामोपासना ही सर्व साधनांमध्ये सोपी साधन आहे. कळेना तरी सर्व शोधून पाहे.
आम्ही प्रश्न विचारू की आम्ही इंटेलिजंट आहोत सध्याच्या काळामध्ये, डिजिटल एज, की सर्व साधनांमध्ये सोपी साधन आहे. कशावरून? समर्थ म्हणतात पहा, तू बाकीचे सर्व ग्रंथ वाच, त्या सर्व ग्रंथांमध्ये वेद, पुराण, उपनिषद, गीता, कुठलेही ग्रंथ घेतले, त्या सगळ्या ग्रंथांमध्ये नामस्मरण हे अतिशय सहज सोपं साधन आहे. हे सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे, सगळ्या ग्रंथांनी सांगितलेलं आहे. सर्व साधनांमध्ये सोपी असल्यामुळं, सर्व ग्रंथांनी सांगितले असल्यामुळे तू ते कर. आणि कसं कर हे सगळ्यात जास्त महत्वाचं, की जीवा संशय वावुगा तो त्याच्यावर, त्या रामोपासनेवर, रामावर कधीही संशय नसावा. म्हणजे आम्ही कोणीतरी सांगितलंय म्हणून रामोपासना करू नये. केल्यानंतर आम्हाला काहीतरी मिळणार आहे म्हणून रामोपासना करू नये. त्याच्यामध्ये किंतु परंतु नसावा, संशय नसावा. तर प्रेमानं ते करावं, आनंदाने करावं, मनापासून करावं, मला आवडतंय म्हणून करावं, असं आम्ही ती रामोपासना करावी. प्रभाते मनी रामचिंतित जावा. कारण भगवंतानी सुद्धा गीतेमध्ये सांगितलंय की संशयात्मा विनश्यती. भगवंतानी अतिशय स्पष्टपणानं सांगितलंय. समर्थ हे संत असल्यामुळं तरी ते मवाळ संत नाहीत, पण तरी सुद्धा समर्थांनी एक संयम ठेवलेला आहे. पण भगवंतानी स्पष्टपणानं सांगितलंय की संशयात्मा विनश्यती, असं सांगितलंय की जर संशय असेल तर त्याचा नाश होईल. याचं कारणच असं आहे की नाश होईल याचा अर्थ असा आहे की नाश म्हणजे त्या रामावर जर विश्वास नाही, त्या एंटिटीवर म्हणजे त्या वस्तूवर जर आमचा जर विश्वास नसेल तर माझ्याकडून कुठलीही गोष्ट मनापासून होणार नाही. आणि जर माझ्याकडून जर ती मनापासून जर गोष्ट झाली नाही, प्रेमानं झाली नाही, आवडीनं झाली नाही, तर त्याचं मला फळ मिळणार नाही. आणि जर त्याचं मला फळ मिळालं नाही तर त्याच्यावरचा विश्वास उडेल. आणि विश्वास उडाल्यानंतर मी त्याच्यापासून दूर 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 जाईन. आणि काय होईल तर एका दिवशी माझा नाश होईल. आणि म्हणूनच तिथे म्हणतात की संशय हा कधीही नसावा. नवे कर्मना धर्मना योग काही. परत तोच विषय की सर्व साधना इथे सांगितल्यात की कर्मयोग असेल, योग असेल, योग साधना असेल, या सगळ्या साधनांमध्ये यामध्ये रामोपासना ही साधना अतिशय सोपी आहे. नवे भोगना त्यागना सांग पाही. त्याच्यामध्ये काहीही भोगायचं नाही, त्याच्यामध्ये काहीही त्याग सुद्धा करायला सांगितलेला नाही. पण तू काय कर, ते तू आचरण कर, त्याचं नामस्मरण कर. म्हणे दास विश्वास नामी धरावा. मग काय कर तर त्याच्यावर फक्त विश्वास ठेव, त्याच्यावर श्रद्धा ठेव. आणि म्हणे दास विश्वास नामी धरावा. नामी म्हणजे नामावर, म्हणजेच नामस्मरणावर विश्वास ठेव. असं मी म्हणजे दास समर्थ सांगतात. आणि प्रभाते मनी रामचिंतित जावा. असं हे सगळं श्लोक 70 पर्यंत श्लोक हे समर्थांनी, ते 10 जे श्लोक आहेत हे रामोपासनेवर, प्रभाते मनी रामचिंतित जावा हे एक चरण घेऊन एक अतिशय छान पद्धतीनं आम्हाला सांगितलेलं आहे. एका अतिशय सोप्या पद्धतीनं, छान पद्धतीनं, सुंदर पद्धतीनं आम्हाला रामोपासना कशी करावी, रामोपासना म्हणजे काय, रामोपासनेचं फळ काय, रामोपासना म्हणजे गुण उपासना, रूप उपासना, नाम उपासना, ध्यान उपासना, त्याचं चिंतन कसं करावं, रामाचंच का करावं, प्रभाते म्हणजे सकाळी का करावं, त्याच्यातून आम्हाला काय मिळणार आहे, ते कशा पद्धतीनं करावं आणि त्याचं आम्हाला फळ काय मिळणार आहे, हे सगळं आम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं एक कॅप्सूल असं म्हणतो की एक शॉर्ट कॅप्सूल, रामोपासनेची कॅप्सूल या 10 श्लोकामधून समर्थांनी सांगितलेली आहे. आणि हे ज्याला आम्ही अभ्यासतो आणि आम्ही आचरण करतो त्यावेळेला खरोखरच आम्हाला त्या रामाबद्दल, त्या सावया घनश्यामाबद्दल आम्हाला एक प्रेम निर्माण होतं, एक विश्वास निर्माण होतो, एक आदर निर्माण होतो. आणि आम्ही ती रामोपासना करत जातो आणि हळूहळू काय होतं तर आम्ही रामाप्रमाणे होतो. रामाचे जे सगळे जे गुण आहेत ते आमच्यामध्ये हळूहळू यायला लागतात. आणि काय जर होत असेल तर रामाप्रमाणेच आमचं आयुष्य सुद्धा अतिशय संयमित, अतिशय चांगल्या पद्धतीनं, उन्नत पद्धतीनं आम्ही आमचं आयुष्य जगतो. ती एक जगण्याची पद्धत आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, विचार करण्याची पद्धत आहे, वागण्याची पद्धत आहे, बोलण्याची पद्धत आहे. त्याच्यामध्ये कधीही तुम्हाला
आउट ऑफ सिंक दिसणार नाही. जसं बोलेल तसंच वागेल, जसं वागेल तसाच विचार करेल. आणि ही जी आम्ही जर रामाचं जर बघितलं तर राम कधीही या तिन्ही गोष्टींपासून फारकत नाहीये. जसं विचार केला तसंच बोलला, जसं बोलला त्याच्यावर कधीही संशय नाही, कधीही वेगळं नाही. त्याच्यामध्ये कधीही संकल्प विकल्प नाही. म्हणजे रामाचं वचन आपण म्हणतो की एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी. एकदा वचन दिल्यानंतर परत पाठीमागे नाही. असे अनेक रामाचे जे गुण आहेत, ते गुण आम्ही आज करावे, त्याचं नामस्मरण करावं, त्याची ध्यान साधना करावी, त्याच्या रूपामध्ये तल्लीन व्हावं, आपल्या स्वतःला विसरून जावं, अशी ही या सगळ्या रामोपासनेचं महत्व आम्हाला समर्थांनी आज इथं या सगळ्या श्लोकांमध्ये सांगितलं. अतिशय सुरेख आणि अतिशय सुंदर हे श्लोक आहेत. खूप छान. आज आपण आता इथेच थांबूया. आणि आपण सगळ्यांना अशी प्रार्थना करूया, समर्थाला अशी प्रार्थना करूया, रामाला अशी प्रार्थना करूया की अरे आमच्यावर सुद्धा, आमच्या आयुष्यात सुद्धा राम यावा, आमच्यावर सुद्धा अतिशय रामाचं प्रेम निर्माण व्हावं आणि आमचं आयुष्य सुद्धा रामाप्रमाणे अतिशय संयमित, अतिशय उच्च कोटीचं, सर्व संकटांशी सामना करताना अतिशय संयमानं जावं हीच प्रार्थना करतो आणि आज इथंच थांबतो. हरिओम तत्सत. प्रार्थना म्हणते. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया, जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीण जाहले, कठीण जाहले, आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली हरी दयाळा, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया. देवराया कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. मी सगळ्या लाईन्स ओपन केलेल्या आहेत. अनम्यूट करू शकतो आपण ऑडिओ आणि व्हिडिओ, आणि आपण पुढचं सेशन डिस्कशन्स म्हणा किंवा कॉमेंट्स म्हणा किंवा क्वेश्चन्स म्हणा आपण घेऊ शकतो. एक 5-10 मिनिटं. स्वाती रेगे, तुम्ही अनम्यूट करणार का? हो, येतोय दादा आवाज? हो, येतोय. आजचं सेशन खूपच छान होतं दादा. आणि म्हणजे रामाचे गुण वगैरे जे तुम्ही सांगितले मला खरंच खूप खूप आवडलं त्याचे सगळे डिटेल्स. आणि मला एक विचारायचं होतं की ऍक्च्युली मी उशिरा जॉईन केला हा ग्रुप. मला ग्रुपमध्ये तुम्ही ऍड करू शकता का? माझा नंबर जर दिला तर आता शक्य आहे का? हो, ऍक्च्युली चालेल मला की. प्राची ताई शेअर करते लिंक प्रत्येक ह्याचे आता.
गेले हो नाही 2-3 हा आठवडे मी नाही आपल्याला कसं जॉईन. झालंय की आपल्याला अजून पूर्वी कसं झालं होतं की थोडंसं आपल्याला ग्रुपचं रिस्ट्रिक्शन्स होतं आणि नंबरचं रिस्ट्रिक्शन्स होतं, त्यामुळं राईट. आपण हे नवीन ऍड करत नव्हतो. पण आता सध्याच्या काळामध्ये आपण ते थोडंसं रिस्ट्रिक्शन आपण कारण हे केलेलं आहे, म्हणजे आपण ऍडिशनल लोकांना नक्कीच ऍड करू शकतो. तर मला तुम्ही तुमचं नाव आणि हे फोन नंबर जर कळवला तर मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करेन. आणि हेच मी सगळ्यांना पण सांगतो की अजूनही कुणाला जर ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तर मला नंबर आणि नाव कळवा, मी ऍड करतो. जे रेग्युलर करणार आहेत त्यांच्यासाठी सांगतो मी. आणि बाकीचे सगळे जे रेकॉर्डिंग्स आहेत ती आपण युट्यूबवर आहेच चॅनलवर, म्हणजे सगळी पूर्वीची पण रेकॉर्डिंग्स तुम्हाला तिथं मिळू शकतील, हो. म्हणजे एखाद्या अच्छा. ओके, ओके, ओके. हां, मला हे माहित नाही कारण मला ताईने सांगितलं काही रेकॉर्डिंग्स असतात, पण ते कुठे आणि मी आधी उशिरा जॉईन झाले. सो मी विचार करत होते की तुम्हाला विचारावं की ऍड करू शकत असाल तर करू शकता का? आणि हो. नक्कीच ऍड करतो. आणि समर्थ प्रस्थानत्रयी हा एक चॅनल आहे, त्याच्यावर आपण हां, ते हे करतो, अपलोड करतो की जेणेकरून एखादा जर सेशन मिस झाला असेल, लाईव्ह सेशन, तर आपण तिथं ते नंतर ऐकू शकतो. ओके, ओके, ओके. ठीक आहे. माझ्याकडे नंबर असेल तुमचा, नाहीतर मी अमित दादा किंवा प्राची ताईकडे शेअर करते तिथे. हो नक्की चालेल. थँक यू सो मच. या. जय श्रीराम. कृतिका. हो दादा, जय श्रीराम नमस्कार. दादा. जय श्रीराम. नमस्कार. येस, नमस्कार. जय श्रीराम दादा. आता तुम्ही रेकॉर्डिंगचं सांगितलं, सो हे रेकॉर्डिंग कायमस्वरूपी अवेलेबल असतील का? त्याचं काही ड्युरेशन आहे तोपर्यंतच ते अवेलेबल असतील? नाही आता तरी तसं काही विचार नाहीये, कारण हे कसं आहे, सगळे टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यामुळं जोपर्यंत आपण तिथं आहे तोपर्यंत तिथं आहे, म्हणजे आपल्याकडून तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे थोडस मागच्या वेळेला आम्ही ज्याला ज्ञानेश्वरीचं हे करत होतो त्याला सगळे आम्ही सेशन जवळ 5 वर्षाची सगळे रेकॉर्डिंग्स आम्ही हे केलेली होती, अपलोड केली होती ब्लॉगवर. पण समहाऊ काय झालं की आय थिंक आय डोंट नो व्हाय वी आर फाइंडिंग आउट द रिझन, बट आता ती रेकॉर्डिंग्स नाही आहेत. म्हणजे असे जर काही टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम्स आले तरच हे नसतील, पण अदरवाईज आपल्याकडून आपण सगळे सेशन्स नेहमी तिथं उपलब्ध असतील हे आपण पाहतो. बर, ओके ओके. आणि आजचं विवेचन खूप सुरेख होतं दादा, खूप सुरेख. म्हणजे एक सेकंडही असं लक्ष इकडे तिकडे कुठे गेलं नाही. खूप सुंदर सांगितलं. आणि आजच्या विवेचनानंतर हे लक्षात आलं की स्वतःवरती खूप काम करणं बाकी आहे. जे जे गुण अंगी आणायचे आहेत रामाचे, किंवा जे तुम्ही आम्हाला गाईड केलं आज, तर एवढंच लक्षात येते की स्वतःवरती म्हणजे खूप जास्तीचं काम करायचं आहे. सो थँक्यू सो मच आजच्या याच्याकरता. पण तुम्ही जर तुमचं जे मागच्याचा जो क्वेश्चन होता त्याच्यातून खूप आवडला, आणि मी तुमच्याकडून शिकलो की तुम्ही जे सांगितलेलं होतं की तुमच्या घरामध्ये जे रिनोव्हेशनचं काम चाललेलं आहे, पण प्रॉब्लेम्स आहेत, इश्यूज आहेत, पण मनाचा कणखरपणा वाढत आहे. हा जो एक जो पॉइंट होता, दॅट इट सेल्फ इज ग्रेट, म्हणजे रिलीफ असं आपण म्हणू शकतो की ह्या ज्या सगळ्या आम्ही ज्या गोष्टी करतो, ह्या सगळ्या उपासना करतो किंवा शिकतो आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो, ते आम्हालाच जे कळतं की आमचं, तुम्ही जे शब्द उच्चारला की मन कणखर होतंय, आणि दॅट सेज इट ऑल, की ह्याचा आम्हाला स्वतःलाच किती फायदा होतो, आणि नंतर कधी नाही तर त्या क्षणाला, म्हणजे म्हणून हे रोकडं फळ म्हणलेलं आहे की इट इज यू कॅन सी द रिस्पॉन्स ऑर अ रिझल्ट इमिजिएटली. जरी आम्ही त्या रिझल्टच्या पाठीमागे धावलो नाही, जरी आम्हाला तो रिझल्ट, इनफॅक्ट आम्ही म्हणतो ऑन वन साइड की आम्ही निष्काम कर्मयोग आणि आम्ही कुठेही कामना ठेवणार नाही, पण तरी सुद्धा आम्हाला तो रिझल्ट किंवा आम्हाला ते फळ नक्कीच मिळतं, त्यात काही शंका नाही. हो दादा, नक्की मिळतं. आणि मागच्या आठवड्यात मी हे सांगायला विसरले की मन कणखर होतंय, प्रॉब्लेम्स आहेत, खूप जास्त आहेत, रिनोव्हेशन रिलेटेडच आहेत. पण हे सगळं कसं होतंय ना की पॉझिटिव्हली आम्ही त्याला तोंड देतोय. म्हणजे असं कुठेही आता जो म्हणजे आर्किटेक्टचे खूप काही एक्झिक्युशनच्या खूप चुका आहेत किंवा मॅनेजमेंटमध्ये खूप गडबड आहे, पण आम्ही कसं करतोय की पॉझिटिव्हली घेतोय. म्हणजे असं आता त्याचा रागराग करायचा, त्याला काहीतरी म्हणायचं ठीक आहे असं, किंवा त्याच्याबद्दल काही वाईट चिंतायचं, तेवढ्या पुरतं होतं की हे काय चाललंय. पण ऍक्सेप्टन्स वाढला
की हा माणूस असा आहे मुळात. म्हणजे कारण आता आमच्या घरी रिनोव्हेशनच्या कामावर मागच्या आठवड्यात मी जास्त बोलले नाही की सगळ्या ग्रुपवरती आपण पर्सनल हे नको करायला, पण आता 3रा कार्पेंटर आणलाय. पहिल्याने वाट लावली, जो म्हणजे ते काम असं 10 वर्षापेक्षा जुनं दिसतंय जे नवीन काम आहे. मग 2रा सुतार आला, दुसऱ्याने त्याच्या पुढची वाट लावली, आता 3रा आला, आणि 3रा आता फक्त कसं आहे ना की सारवासारवी करतोय की आपल्याला याचे पैसे मिळणार आहेत ना, ते त्याच्याशी आपल्याला हे आहे. पण मी म्हणले ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये सध्याच्या काळामध्ये हे समाजच असा आहे, काही प्रश्नच नाही. हो आणि हो म्हणूनच आम्ही ज्याला रामाचा विचार करतो त्यावेळेला नाही नाही, आधी काय विचार त्याच्या आयुष्यामध्ये आलेली संकट आहे ती हा. म्हणजे आम्हाला खूप हे होऊन जातात की ते फायनली ऍट द एंड ऑफ द डे हो म्हणजे की व्हॉट वी गेट इज द ऍक्सेप्टन्स. म्हणजे जेवढं आम्ही हो हो सहजतेने किंवा ऍक्सेप्ट करतो, कारण आम्ही माणसांना बदलू शकत नाही, आम्ही परिस्थितीने बदलू शकत नाही, आम्ही संकटांना नाही बदलू शकत नाही. हे नाही सत्य आहे. नाही. हे हो, हे हो. आम्हाला सगळ्यांचा आलेला अनुभव आहे. आणि मग ह्याच्यातनं फक्त हो. आम्हीच बदलू शकतो. ओके, ठीक आहे, देर विल बी सम लॉस इन टर्म्स ऑफ द फायनान्शियल, देर विल बी सम Correct. लॉस इन टर्म्स ऑफ द मेंटल पेन, but so be it. But then I think we come back to normal much faster and much easier. I think that's the best thinking or अगदी vision. बरोबर. हो, आणि असं वाटतं की ठीक आहे, ह्या सगळे ज्या माणसांचा आपल्याला त्रास होतोय किंवा आपल्या घराच्या कामाच्या क्वालिटीचं जे नुकसान होतंय, तरी पण असा विचार एक मनात येतो की ठीक आहे, यांच्याबरोबरची पूर्वीची काही कर्म असतील तर ती टिक होतात आहेत. तर ऍटलिस्ट आम्ही कसं खुश होतोय की ठीक आहे, ऍटलिस्ट आपलं जे म्हणजे संचित कर्म आहे ना ते थोडं कमी तरी होतंय. तर आनंद वाटतो की ठीक आहे बाबा, ह्या माणसाने त्रास दिला, ह्याच्यामुळे त्रागा झाला, ह्याच्यामुळे दुःख झालं, वाईट वाटलं, पण हे होतंय ह्याच्या मागे काहीतरी पूर्वीचं असणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा त्रास होतोय. सो आम्ही त्यामध्ये असं स्थिर राहतो किंवा आनंदच होतो की चला हे टिक तरी झालं, एक टिक झालं, आपलं एक कर्म कमी झालं संचित, असा एक आनंद होतो. म्हणजे आनंद म्हणजे त्याचा आनंद होतो की ओके, एक कर्म टिक थांब झालं, जरा, आपण आता हे त्यातनं ते सुटलो आणि आता पुढे जायचंय, आणि पॉझिटिव्हली तोंड देतोय, आणि खरंच मन खूप बंदच कणखर करता येत होतंय. नसते. म्हणजे इतकं एक्झर्शन चालू आहे, इतके डिस्कशन्स, आणि हो म्हणते मला. अनेक डिस्कशन्स नंतर परत ती गोष्ट चुकीचीच होऊन घरात तो प्रॉडक्ट येतो. म्हणजे ते सगळ्यात जास्त त्रासदायक असतं. पण तरी त्याला अगं आता मला हे ठीक आहे, बंद करता ऍक्सेप्टन्स येत आला की नाही. हा माणूस असा आहे, घर आपलं आहे, आपल्याला ते व्यवस्थित करून द्यायचंय. तर लिटरली नाऊ वी आर रनिंग द प्रोजेक्ट, आणि म्हटलं याला कोऑपरेट करून आपण मारता आपलं काम येत करून नाही. घ्यायचं असं. सो असं आहे दादा. थँक्यू सो मच. आजचं विवेचन खूप सुरेख होतं आणि अंमलात आणायचा नक्की प्रयत्न करणार. Thank you. जय श्रीराम. Yes, sir. अजून जर कुणाचे जर काही कमेंट्स क्वेश्चन्स नसेल तर आपण इथं सेशन थांबवू शकतो आजचा. मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो.